नमस्कार. प्रबोधन संवाद मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत अच्युत गोडबोले. अच्युत गोडबोले हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. अच्युतजींचं प्राथमिक शिक्षण हे सोलापूरच्या हरिभाई देवकरण शाळेमधून झालं आणि त्यानंतर त्यांनी IIT मुंबई येथून केमिकल इंजिनिअरिंग म्हणजेच रासायनिक अभियंता ही पदवी प्राप्त केली. जवळजवळ 23 वर्ष पटनी कम्प्युटर्स, एल&टी इन्फोटेक अशा नानाविध कंपन्यांचं CEO पद त्यांनी भूषवलं. अच्युतजींनी आतापर्यंत मराठी आणि इंग्रजी भाषेत अनेक पुस्तकांचं लेखन केलंय. त्यांच्या अनेक पुस्तकांची पारायण केलेले कितीतरी वाचक आपल्याला भेटतील. त्यांची अनेक पुस्तकं ही बेस्टसेलर आहेत. ज्ञान आणि मनोरंजन याचा सुरेख मेळ घालणारे विचारवंत, लेखक, संगीत तज्ञ, कला रसिक, सामाजिक कार्यकर्ते असं हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित, जग पालथं घातलेल्या या अवलिया मुशाफिराशी केलेल्या संवादानी प्रबोधन संवाद या मालिकेची आज आपण सुरुवात करणार आहोत. अच्युतजी नमस्कार आणि तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. आजच्या प्रबोधन संवाद मध्ये अच्युतजी विविध विषयांना स्पर्श करणार आहेत, त्याविषयी सविस्तर बोलणार आहेत. आत्ता आपण सुरुवात करणार आहोत ते करोना पूर्वीची स्थिती नेमकी आपल्याकडे कशी होती या मुद्द्यावर. अच्युतजी, मी तुम्हाला त्या अनुषंगाने पहिला प्रश्न असा विचारतो की करोना पूर्वी नेमकं आपल्याकडे आपली परिस्थिती नेमकी कशी होती, काय सांगाल त्याविषयी? करोना पूर्वीची जी परिस्थिती आहे, मला असं वाटतं की पहिली गोष्ट सगळ्यांना नमस्कार. आणि मला असं वाटतं की हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण आजकाल काय झालंय की सगळं फक्त करोना नंतर काय होईल किंवा करोनाच्या वेळी कसं लोक पळतायत रस्त्यावरनं आणि आता सोशल डिस्टन्सिंग आणि साबणाने हात धुवा हे सगळं आता खूप चाललेलं आहे. पण आपण बेसिक प्रश्न विसरतोय की हे सगळं घडण्याच्या मागे हा जो व्हायरस जरी त्याच्यामुळे निर्माण झाला की नाही हा एक वादाचा विषय आहे, पण ही जी दुर्दशा किंवा ही जी आपली अवस्था झालेली आपल्या सगळ्या अर्थव्यवस्थेची, लोकांची, त्याच्या मागे करोनाच्या अगोदर आपली काय परिस्थिती होती हे फार महत्वाचं आहे. म्हणजे करोना हे प्रचंड मोठं संकट आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो दुसऱ्या महायुद्धात नंतरचं हे सगळ्यात मोठं संकट आहे. 1918 साली स्वाईन हा फ्लू आला आणि स्पॅनिश फ्लू आला आणि त्यानंतर एवढं मोठं वादळ हे क्वचितच उठलं असेल. स्वाईन फ्लूच्या वेळेला मी पहिल्या महायुद्धामध्ये झाकलं गेलं आणि 1931 पर्यंत व्हायरस डिटेक्ट झाला नाही आणि त्याचा इतिहास कोणी लिहिला नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल, 1976 साली त्याचा पहिल्यांदा इतिहास लिहिला गेला. पण एक लक्षात ठेवा, मुद्दाहून मी सांगतोय इथे, अनेक श्रोते असतील, त्यावेळेला 10 कोटी लोक मेले तरी सुद्धा त्याचा इतिहास कोणी लिहिला नाही. पण त्यावेळेला जी मुलं जन्माला आली आणि ज्या गर्भात स्त्रिया होत्या त्याचा अभ्यास नंतर झाला आणि त्यातल्या कित्येक लोकांना जी मुलं जन्माला आलेली त्या काळात, तो स्टडी नंतर 1980s मध्ये 90s मध्ये वर झाला अमेरिकेमध्ये. अटलांटिक मध्ये त्याच्यावरती सुंदर आर्टिकल आहे. त्या स्टडीमध्ये लक्षात आलं की त्यावेळेला जन्माला आलेल्या अनेकांना डायबिटीज, हार्टचे प्रॉब्लेम्स वगैरे आलेले आहेत. मी मुद्दाम सांगतोय की यावेळेला जर का कोणी आपले फॅमिली वाढवण्याचा विचार करत असेल तर आपल्या डॉक्टरांना पहिल्यांदा सल्ला घ्या. हा विषाणू आपल्याला माहित नाही काय करेल ते. पण स्वाईन फ्लू नंतर आलेलं हे प्रचंड मोठं संकट आहे. आता पूर्वी परिस्थिती काय होती, मी पूर्वीच्या विषयी का बोलतोय तर मला असं वाटतं की आपलं जे जागतिकीकरण झालं त्यावेळी आपली विकास नीती ही प्रचंड चुकलेली आहे. म्हणजे त्यामुळे 15 ते 20% लोकांचा फायदा झाला त्या जागतिकीकरणामुळे, पण त्यामुळे खालच्या 70 ते 80% लोक, मिनिमम 60 ते 70% लोकांचा जेवढा व्हायला पाहिजे होता तेवढा फायदा झाला नाही. आपल्यातले सगळे लोक, त्यातले मग कित्येक अमेरिकेला गेले, B1 H1 व्हिसा, 2 BHK 3 BHK घेऊन ही गाडी ती गाडीवर करत बसले, IT बँकिंग मध्ये शिरले. तो 15-20% लोकांचा फायदा झाला, पण बाकीच्या अनेकांचा फायदा झाला नाही. आणि जागतिकीकरणामुळे 3 राक्षस उभे राहिले. एक म्हणजे विषमता, दुसरी गोष्ट म्हणजे बेकारी, आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रदूषण. आणि मला असं वाटतं तिन्ही विषयी बोललं पाहिजे. त्याचं कारण आहे की आताची जी परिस्थिती त्याची हवेत ना आलेली नाहीये. विषमता म्हणजे एवढी प्रचंड आपल्याकडे आहे, म्हणजे तुम्हाला कल्पना नाही की जगामध्ये 26 लोकांकडे जगातल्या तर तळातल्या 50% लोकांना एवढी संपत्ती. भारतामध्ये तर त्याच्यापेक्षाही जास्त, 9% लोकांकडे भारतातल्या तळातल्या 50% लोकांना एवढी संपत्ती आहे.
किंवा आपल्याकडे 1% लोकांकडे 58% लोकांना एवढी संपत्ती, अशा तऱ्हेचं सगळं वातावरण आहे. बेकारी म्हणाल तर बेकारी ही 8.1% पूर्वी होती, म्हणजे गेल्या 45 वर्षात नव्हती तेवढी बेकारी ही करोनाच्या अगोदर होती. आता तर 23% बेकारी आहे आणि अर्ध बेकारी ही प्रचंड मोठी, म्हणजे 50% लोक साधारण आज नोकरी शोधतायत वगैरे. त्याला काम आणि पुन्हा कामाचं स्वरूप भयंकर खालवलेलं आहे. म्हणजे 77% लोकांना कामाचं स्वरूप भयंकर वाईट. हे करोनाच्या अगोदरची परिस्थिती मी तुम्हाला सांगतोय. या सगळ्यामध्ये म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की या विषमता, बेकारी आणि प्रदूषण. तर प्रदूषणाचा भाग असा आहे की आज चर्चा चाललेल्या कित्येक तज्ञांमध्ये की आजचा जो विषाणूचा जो हे झालेला आहे तो क्लायमेट चेंजमुळे झालेला आहे का? आपण जंगलं वाटेल तशी तोडलेली आहेत, आपण प्रचंड निसर्गावर आक्रमण केलेलं आहे, बायोडायव्हर्सिटी संपलेली आहे. अनेक तज्ञांचा रिसर्च चालू आहे, आपल्याला कल्पना नसेल की त्यामुळे हे सगळं झालंय की काय. ह्याच्यावर खूप वंदना शिवा वगैरे अनेक लोक त्याच्यावर बोलतायत, ते अजूनही कॉन्ट्रोवर्शियल आहे. पण या प्रदूषणाचा प्रचंड परिणाम त्याच्यावरती जो झाला असेल असं काही लोकांचं म्हणणं आहे की हा विषाणू त्याच्यामुळे झालाय की हा भाग आपण थोडा बाजूला जरी ठेवला तरी प्रदूषण हा अतिशय मोठा. आता आपल्याला सगळे शहरं थोडी क्लीन दिसत आहेत, रस्ते क्लीन दिसत आहेत, पण हा भयानक मोठा भाग हा प्रदूषणाचा आपल्यावर झालेला आहे. या जागतिकीकरणामध्ये सगळ्यात मोठा भाग जो झाला तो म्हणजे शिक्षण, आरोग्य आणि इतर अनेक गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं. फिस्कल डेफिसिट कंट्रोल करण्याच्या नादामध्ये आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. ह्याच्यामध्ये मी आरोग्याकडे मुद्दामून त्याच्याविषयी बोलणार आहे, कारण आज जे हाहाकार उडालेला आहे तो आपली आरोग्य व्यवस्था नीट नसल्यामुळे उडालेला, हे लक्षात ठेवा. केरळ आज जिंकतोय याचं केवळ कारण गेली अनेक दशकं केरळमध्ये प्राथमिक जी आरोग्य व्यवस्था आहे ती खूप चांगली होती. हे अतिशय आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे अमेरिका, इंग्लंड आज का सुधारले नाही तर त्यांनी दुर्लक्ष केलं पहिल्यांदा, त्यात आपल्याला शिरायला नको. पण केरळचं उदाहरण अतिशय आपल्याला घ्यायला पाहिजे, जे भारताने राबवलं नाही. आपली आरोग्य व्यवस्था कशी होती तर माझ्याकडे काही डेटा आहे, तुम्हाला सहज सांगतो. आपण जीडीपीच्या म्हणजे राष्ट्रीय उत्पादनाच्या 5% आपण आरोग्यावर खर्च केला पाहिजे असं WHO पासून सगळे तज्ञ आपल्याला सांगतायत. आपण 0.9 to 1.3% करतो. लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. चीन सकट इतर सगळे ब्रिक्सचे देश आणि प्रगत राष्ट्र ही 6 ते 9% करतात आणि आपण 1.3% करतो. भारत सरकार दरडोई दरवर्षी दर माणसामागे $16 सरकार $16 खर्च करते आरोग्यासाठी. अमेरिका $4802 खर्च करते, म्हणजे साधारण 300 पट. आणि इंग्लंड $3500 खर्च करते, म्हणजे 220 पट दरवर्षी. भयानक फरक आहे. चीनमध्ये सुद्धा प्रचंड जास्त खर्च केलं. हे आपल्यामध्ये म्हणजे आरोग्य सेवेवरती खर्च करणारी जी सरकार आहे त्याला 175 देशांमध्ये भारताचा नंबर 170वा लागतो. आरोग्यावरती जो खर्च आहे त्यातले 73% खर्च हा माणसं आपल्या खिशातून देतात आणि फक्त 27% सरकार भरतं. आणि इतर अनेक देशांमध्ये प्रगत नाही, अगदी ब्रिक्स मधले आणि इतर मागासलेल्या देशात सुद्धा 80% सरकार देतं आणि फक्त 20% लोकांना आपल्या खिशात द्यावे लागतात. हॉस्पिटल बेड्स तुम्ही बघाल तर 10,000 लोकांसाठी भारतामध्ये 5 आहेत, चीनमध्ये 15 आहेत आणि इतर सगळ्या देशांमध्ये 25 ते 30 आहेत, आपल्या 6 पट. तुम्ही जर का डॉक्टर्सची संख्या बघाल किंवा हॉस्पिटल बेड्स बघाल तरी सगळीकडे आपल्या 6 पट, म्हणजे दर 10,000 लोकांमध्ये बघाल तर 6 पट. समुपदेशक म्हणजे काउन्सिलर्स भारतामध्ये 1 लाखामध्ये 0.3, तर चीनमध्ये आणि इतर अनेक देशांमध्ये 25 ते अमेरिकेत 12.4 आणि नॉर्वेमध्ये 29.59. असं सगळीकडे आहे. म्हणजे प्रत्येक बाबतीमध्ये आपल्याकडे जी सब सेंटर्स आहेत सरकारी, त्यात 38% लोकांमध्ये योग्य कर्मचारी आणि औषधं नाहीत. फक्त 38% आहेत, 20% फक्त टेलिफोन आहे, फक्त 30% एकही बेड नाही वगैरे, अशी सगळी परिस्थिती. त्यामुळे 30 ते 40% आपल्याकडे कुपोषित मंडळी आहेत. आपल्याकडे कॅन्सर पेशंट एकेका बेडवरती 2 किंवा फरशीवर झोपलेले, एका बेडवरती 2 बाळंतणी, MRI करता कित्येक आठवडे वाट बघणं. हे सगळं काय सांगतोय मी की नुसतं करोना नंतर आपण बोलू शकतो, पण आपल्याला फंडामेंटली काय केलं पाहिजे हे मला. आणि आता सगळे इकॉनॉमिस्ट, आता पिकेटी पासून अभिजित बॅनर्जी पासून अमर्त्य सेनान पासून सगळी मंडळी पहिल्यांदा प्रायमरी हेल्थ केअर ची सिस्टीम आपण
ही सुधारली पाहिजे, हे असं सगळं सांगताय. तिसरं सगळ्यात महत्वाचा भाग हा शहरं. आपली शहरं जी आहेत, आपली शेतीची जी आपण प्रचंड वाट लावली, म्हणजे शेतीमध्ये 3.5 लाख लोकांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या. दररोज 20 ते 25 लोक शेतीमध्ये काय अर्थ नाही म्हणून शहराकडे येतात. आणि त्यामुळे शहरं प्रचंड वाढली, तुंबली, झोपडपट्ट्या निर्माण झाल्या, त्यात अस्वच्छता निर्माण झाली वगैरे सगळं आपण जाणतो. पण या सगळ्यामध्ये झालं काय, की आपली सबंध डेव्हलपमेंटची जी पॅराडाईम आहे तो संबंध अनइव्हन आहे. फक्त शहरातच वाढ, म्हणजे काम लोकांकडे जाण्याच्या ऐवजी लोकांनी कामाकडे यायचं, आणि त्यामुळे संबंध फक्त शहरं वाढत गेली. विशेषतः ग्लोबलायझेशनच्या नंतर ही शहरं अशी वाढली. आता उदाहरणार्थ IT, बँकिंग आणि सगळ्या मंडळींना प्रत्येकाला 2 BHK, 3 BHK, 4 BHK फ्लॅट्स हवे होते. मग करायचं काय? मग त्यांनी काय केलं, म्हणजे प्रत्येक शहराला चांगलं शहर कसं असावं ह्याच्याकरता काही परिमाण आहे. आणि मग सगळ्यात चांगल्या शहरांमध्ये आपल्याकडे चंदीगडमध्ये किंवा इतर वेस्टमध्ये किंवा दर लाख लोकांमागे किती फुटपाथ असावेत, किती आगीचे बंब असावेत, किती शाळा असाव्यात, किती कॉलेजेस, किती हॉस्पिटल्स, किती बागा, किती मैदानं, किती पार्किंगच्या जागा असाव्यात, किती बसेस असाव्यात, किती, आणि खालनं म्हणजे सुएजचे पाईप्स किती मोठे असावेत, इलेक्ट्रिकल हे कसं असावं, या सगळ्याचं परिमाण आहे चांगलं एक शहर असलं. झालं काय की ग्लोबलायझेशन संबंध आणि त्याच्या अगोदर सुद्धा असं पण लोकांचा जो लोंढा आला, मध्यम वर्गाला फ्लॅट्स वगैरे हवे होते, आणि त्यांना सगळ्या बिल्डरना वाटलं की आता फ्लॅट्स आपल्याला हवेत, चला छान छान गिराईक मिळते, चांगला IT मुळे सगळे लोक येत आहेत, सांगली मुंबईला येत आहेत, नाशिक मुंबईला येत आहेत, पुण्याला येत आहेत, मग चला आता आपण इथे म्युन्सिपालिटीवर दबाव आणू, काय काय आणखीन काय काय करू, आणि FSI वाढवून घेऊ. त्यामुळे शहर हे व्हर्टिकली वाढलं चक्क. म्हणजे तुम्हाला सांगतो, तिथे रस्ते तेवढेच, त्याचे आगीचे बंब तेवढे, शाळा, मैदानं, फुटपाथ, खेळाची मैदानं, बागा तेवढ्याच, आणि फक्त शहरं वरती व्हर्टिकली वाढली. मुंबई, पुणे आणि शहरांची वाट लागली. भारतातल्या 8 शहरांची प्रचंड वाट लागलेली. आणि या शहरांकडे हा जो लोंढा, आपण मायग्रंट वर्कर, मी सगळे बॅकग्राऊंड काय देतोय, तर मायग्रंट वर्कर, कारण कामाकडे, म्हणजे कामाकडे, सॉरी, लोकांकडे काम जाण्याच्या ऐवजी, म्हणजे आपलं डिस्ट्रीब्युटेड इंडस्ट्रीज असण्याच्या ऐवजी आपलं भयंकर कॉन्सन्ट्रेटेड इंडस्ट्रीज आहे, त्याचा प्रदूषणावर परिणाम झाला. त्याच्यामुळे आपल्याला प्रचंड एक शहरावरती ताण पडला, आणि त्याच्यावर अर्थातच मायग्रंट लेबर नाही, ते असं बरेच भानगडी निर्माण झाल्या. कारण अनइव्हन भयंकर डेव्हलपमेंट आहे आपल्याकडे. इंडस्ट्रीज, UP, बिहार इकडे तरी इंडस्ट्रीजच नाही. ब्रिटिशांच्या काळात मुंबई त्यांना पोर्ट चांगलं मिळालं म्हणून डेव्हलपमेंट झाली, आपल्याला हिस्ट्री माहिती आहे. पण त्यानंतर कॉन्शियसली स्मॉल आणि मीडियम स्केल इंडस्ट्री, ज्याच्यात टेक्नॉलॉजी प्रचंड अगदी भयंकर मोठी वापरण्याची गरज नाही, अशा विखुरलेल्या इंडस्ट्रीज जर का सगळीकडे हे केल्या असत्या, तर प्रदूषणालाही आळा बसला असता, शहरं अवाढव्य वाढली नसती, आणि एवढा मायग्रंट लेबर हा संबंध प्रॉब्लेमच मुळातच निर्माण झाला नसता. आज काय होतं, आपण फक्त लोकल गोष्टीकडे बघतो. मायग्रंट लेबर किती ट्रेन दिला पाहिजे, ते बघितलंच पाहिजे, त्यांना दिलाच पाहिजे, प्रश्नच नाही. पण हा प्रश्न, मी म्हणून मुळाकडे येतो की हा संबंध जो प्रश्न आहे तो आपल्या विकास नीतीशी जोडलेला आहे. आपण फक्त शहरामध्ये, ते पण फक्त लक्झुरी गुड्स, ती पण 15 ते 20% लोकांकरता, ती पण फक्त ऑटोमेशन वापरून, ज्याला फक्त खूप एनर्जी लागते, असंच केल्यामुळे आपल्यामध्ये एक चंगळवादी समाज तयार झाला, आणि बेकारी, विषमता आणि प्रदूषण ह्याचे राक्षस तयार झाले. ह्याचा जागतिकीकरण करायला नको होतं का, असं नाही माझं म्हणणं. ते करायला हवं होतं, पण तो मोठा वाद आहे. स्टिग्लिट्सचं मेकिंग ग्लोबलायझेशन वर्क वाचा, किंवा लेटेस्ट पॉवर अँड पीपल, अनेक त्याचा वादाचा खूप मोठा मुद्दा आहे. ते नक्कीच करायला पाहिजे होतं, पण आपण जे स्वीकारलं त्याचा फायदा फक्त 15 ते 20% लोकांना झाला, आणि खालच्या लोकांना तो झाला नाही, असं माझं मत आहे. पण या सगळ्यामुळे आरोग्य आणि शिक्षण या सगळ्यावरती प्रचंड आपण दुर्लक्ष केलं. शिक्षणामध्ये सुद्धा GDPच्या 3.5, खरं म्हणजे 6% करायला पाहिजे, त्याच्याऐवजी आपण 3.4% केले. त्यामुळे शाळा ज्या आहेत सरकारी, एका बाजूला शिक्षण सम्राट आणि प्रचंड चकचकीत काही लाखांच्या देणग्या असलेली शाळा, आणि बाकीच्या सगळ्या शाळा ज्या आहेत, त्याचं मी माझ्या अनर्थ पुस्तकात लिहिलंय, मी 40% शाळेत वीज नाही, 72% शाळेत प्रयोगशाळा नाही, 40% मैदान नाही, 72% मध्ये कम्प्युटर नाही, 47% मध्ये स्वच्छ शौचालय नाही, 44 मध्ये मुलींचं शौचालय नाही, असली परिस्थिती. आणि त्यातनं हे ज्याला क्वांटिटीचं, क्वालिटीचं काय, तर 5वीतल्या मुलांना 2रीतलं वाचता येत नाही वगैरे, असं. सो इतकं प्रचंड एक जे आपण हे निर्माण करून ठेवलेलं आहे, त्यामुळे हा सगळा परिणाम झालेला आहे. लोक म्हणतील मग हे सगळं करण्याकरता आपल्याला पैसा कुठे, फिस्कल डेफिसिट वाढेल, फिरत नाही, आपल्याला वेळ नाही. पण हो, बरोबर. कराचे जर वाढवले, वेल्थ टॅक्स वाढवला, अनेक गोष्टी केल्या,
तर आपल्याला सहज शक्य आहे. जर का वेळ मिळाला तर मी त्याच्यावर सांगेन. मुख्य म्हणजे सहज शक्य आहे. पण हा मुख्य सोशो इकॉनॉमिक कुठल्या बॅकग्राऊंड वरती करोना आपल्याला पैदा झाला आणि या सीनवर आला, ही बॅकग्राऊंड माहित असेल तर आपल्याला त्याचं गांभीर्य कळेल. हा बरोबर. अच्युतजी, तुम्ही आता सविस्तरपणे वेगवेगळ्या विभागांवर आता बोललात आणि त्याच्यामध्ये साधारण एकंदर परिस्थिती काय विविध क्षेत्रांमधली त्याच्याविषयी एक सविस्तर विवेचन केलं. आता आपण सगळेजण या करोनाच्या संकटामध्ये अडकलेलो आहोत. आता असं म्हणतात की करोना इतक्या लगेच तर काही जाणार नाहीये, त्यामुळे आपल्याला तो घेऊनच पुढे काही काळ तरी जगावं लागणार आहे. तर या करोना पश्चात, करोना नंतर आता विविध क्षेत्रातली परिस्थिती कशी असेल, आपण वेगवेगळ्या क्षेत्रांबद्दल बोलूया. तर अगदी सुरुवातच आपण जर करायची झाली तर एकंदर क्रीडा आहे, मनोरंजन आहे, अशी विविध क्षेत्र आहेत. तर त्याच्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये करोना नंतर नेमकी परिस्थिती कशी असेल, काय सांगाल? एक मला फक्त सांगायचं, एक म्हणजे मला भिवायचं नाहीये, पण एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे त्यात दोन टोकं आहेत, सगळं कॉन्ट्रोवर्शियल आहे आणि मी इतकं वाचतोय आणि बघतोय रोज बर का. म्हणजे काही जर म्हणतात लस ताबडतोब 6 महिन्यात येईल, काही कोणी तर लगेच म्हणतो आता आलीच आहे आमच्याकडे. तर माझ्या मते त्याला 1 ते 1.5 वर्ष लस निघाली यायला वेळ लागेल. एक लक्षात ठेवा, 730 कोटी जगाची लोकसंख्या आहे आणि भारताची 135 कोटी. म्हणजे लस निघून ते प्रोड्यूस करून ते वितरण करून सगळ्यांना लागेपर्यंत एस्टिमेशन असं आहे की कित्येक वर्ष लागतील. त्यामुळे आपण जे म्हणतोय की इव्हन काल सगळे लीडर्स सुद्धा म्हणतात की वी हॅव टू बिगिन टू लिव्ह विथ द व्हायरस, की या व्हायरस बरोबर आपण राहण्याची सवय केली पाहिजे. थोडक्यात काय की सगळी मंडळी लस टोचून आता सगळे आपण बाहेर आलेलो आणि सगळे आता छानपैकी सगळं पूर्वीपणे व्यवहार चालू आहे असं व्हायला बराच वेळ लागणार आहे, काही महिन्यांचा प्रश्न नाहीये. म्हणून मी आता जे सांगणार आहे, म्हणजे थोडक्यात मी मागे पण म्हणलं होतं तसं, म्हणजे बिफोर करोना आणि आफ्टर करोना, म्हणजे बीसी आपण बिफोर ख्राइस्ट म्हणायचो होतं, आता बिफोर करोना असं म्हणण्याची पाळी येणार आहे. बीसी आणि आफ्टर करोना इतका फरक पडणार आहे आपल्या आयुष्यामध्ये, प्रचंड फरक पडणार आहे. आणि तो अनफॉर्च्युनेटली आपल्याला अनेक नुसते महिने नाही तर अनेक वर्ष त्याच्याबरोबर काढावं लागणार. त्यात अनेक मार्ग आहेत, पण ते कसं करायचं काय, मी सगळ्यात शेवटल्या 10 मिनिटात त्यात अनेक विविध लोकांनी सुचवलेले मार्ग आहेत त्याच्याविषयी बोलणार आहे. पण या करोनाचा परिणाम काय होणार आहे, तुम्हाला अनेक उदाहरण, शिक्षण क्षेत्र घ्या. 165 देशातल्या शाळा आणि कॉलेजेस सध्या बंद आहेत. 150 कोटी विद्यार्थ्यांवर परिणाम झालेला आहे, ते साधारण 87% विद्यार्थी आहेत. आता त्याच्यामुळे काय होईल, मग ऑनलाईन वाढेल, ई बुक्स वाढतील, ई एक्झामिनेशन वाढेल. प्रश्न काय आहे की भारतामध्ये आज मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की संबंध कॉर्पोरेट शाळांमध्ये की आपल्या 15-20% लोकांकडे काय आयपॅड हे ते वगैरे सगळं असेल, खालच्या 60-70% लोकांकडे जरी साधा मोबाईल वगैरे असेल, नाही असं नाही, स्मार्टफोन, पण त्यांना ऑनलाईन शिक्षणाची सवय नाही. त्या शिक्षकांना सुद्धा सवय नाही ऑनलाईन क्लासेस घेण्याची. हा त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न. आपल्याला ते शिकवावं लागेल. मी मुद्दाम नैराश्यवादी चित्र काही उभं करत नाही. मला एवढंच सांगायचं की आपल्या समोर टास्क काय आणि ते करायला पाहिजे आपण, की त्या शिक्षकांना आपण कधी सवय करायला पाहिजे, त्यांचं ट्रेनिंग पण घेतलं पाहिजे. पण हे कोर्सेस म्हणजे बायजूस सारखे कोर्सेस आता प्रचंड मोठ्या प्रमाणावर ते वाढतील. आणि पण एक लक्षात ठेवा की शाळेमध्ये विद्यार्थी खेळायला जायचे मैदानावरती, ते सगळं बंद होईल. त्याचा आणखी बराच परिणाम पुढे माझा मानसिक काय परिणाम होतील याच्यावरती एक आहे सेक्शन. पण शिक्षकाचा रोल बदलणार आहे हे लक्षात ठेवा. शिक्षकाचा रोल फळ्यावर जाऊन लिहिणं हे बंद होणार आहे आणि शिक्षकाचा रोल फॅसिलिटेटरचा होईल आणि अशा तऱ्हेचे व्हिडिओ तयार करण्याचा रोल होईल. कारण आता मी फक्त करोनामुळे नाही, बाय द वे हा ट्रेंड होताच. म्हणजे मी जेव्हा फ्युचरिझम वरती लेक्चर द्यायचो ते नेहमी सांगायचो अजून एक 10-15 वर्षात शिक्षक हा तिथे गेला, मुलं लिहून घेतात, हा प्रश्न गेला आता. कारण व्हिडिओज एवढे सुंदर अवेलेबल आहेत, ते खान अकॅडमी घ्या किंवा बायजूस घ्या, इतके सुंदर आहेत की लोक ते डायरेक्टली आणि ते आपल्याला रात्री 11 वाजता बघू शकतात, पुन्हा रिवाइंड करू शकतात. तसं क्लासमध्ये आपल्याला जमत नाही. म्हणून आता ते जास्त प्रॉमिनंट होईल आणि कॉमन प्लेस होईल. आणि शिक्षकाचं असे व्हिडिओज तयार करणं आणि महिन्यात एकदा लोकांच्या शंका निरसन करणं आणि एक्झामिनेशन घेणं, तर शिक्षकाचा रोलच बदलणार आहे हे लक्षात ठेवा. पण बाकीचं ट्रेनिंग कसं घेणार, पोहण्याचं उदाहरण ट्रेनिंग कसं करणार, मी कॉन्टॅक्ट जिथे येणार आहे ना, पोहणं एक उदाहरण सांगितलं की इतर अनेक खेळ आहेत त्याच्यामध्ये, किंवा शिल्पकला आहे, चित्रकला आहे,
संगीत मला माहिती आहे, कित्येक संगीतकार माझ्या ओळखीचे आहेत, ते अमेरिकेत सुद्धा शिकवतात ऑनलाईन वगैरे, पण ते तितकं इफेक्टिव्ह प्रत्यक्ष गुरु शिष्याचं जी काही असतं तेवढं इफेक्टिव्ह ठरेल असं मला वाटतं. रिटेलमध्ये ई कॉमर्स वाढेल. आपल्याला अमेझॉन वगैरे माहिती आहे, त्यात तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष आहे. प्रश्न असा आहे की कॉन्टॅक्ट कसा कमी करता येईल. तर आता प्रयत्न असे चालू आहेत की दोन तऱ्हेने क्लिक अँड कलेक्ट असा एक प्रयत्न आहे, आणि दुसरा ऑगमेंटेड रियालिटीचा प्रश्न आहे. म्हणजे ऑगमेंटेड रियालिटी तुम्हाला माहितीच असेल, पण मी सहज सांगतो की मला समजा एक आता शर्ट हवा आहे, तर मी माझा साईज आणि माझा व्हॅन युसेन किंवा काय जे असेल, मी आपला हे निवडला, शर्ट कलर निवडला, साईज निवडला की तो येऊ शकतो मला, कारण मला माहिती आहे, त्याचा अनुभव असतो. पण ऑगमेंटेड रियालिटीनी मी चक्क तो शर्ट घातल्यासारखा मला दिसू शकतो. म्हणजे तो मला अंगावर मी घातलाय तर मी कसा दिसेन. तसं हेअरस्टाईलच्या विषयी सुद्धा ऑगमेंटेड रियालिटी लोक दाखवतात अलीकडे. तर तसं तुम्हाला वेगवेगळ्या तऱ्हेने ट्राय करून करता येईल एकतर, आणि त्यानंतर ती घरपोच पोहोचवता येईल. तर घरपोच पोहोचवताना सुद्धा आता उदाहरणार्थ पिझ्झा यांनी जसं जाहिराती करतात, तसं आमच्याकडे प्रचंड स्वच्छतेने आम्ही माल पॅक करतो, असं सगळं जाहिराती सुरू होतील प्रत्येकाच्या. त्याला सर्टिफिकेशन सुरू होईल. जसं ISOचं सर्टिफिकेशन असतं ना, तसे सर्टिफिकेशन द्यायला सुरुवात होईल. मी त्याच्याकडे येणार आहे. चीननी त्याची सुरू, आणि हाँगकाँग आणि यांनी सुरुवात पण केली, सिंगापूर मलेशियाने सुरुवात केलेली अशा तऱ्हेचं सर्टिफिकेशन द्यायला, की ते तुम्ही प्रोसेस बघायची की खरोखरच तुम्ही टच न करता रोबोटच उचलतायत का, किंवा माणसाने उचललं तरी तुम्ही हात धुताय का, असं तसं सगळं करून तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार, की ते सर्टिफिकेट वापरून मी जेव्हा ऑर्डर करेन, हे रेस्टॉरंटला पण लागू पडेल. ही सर्टिफिकेशनची प्रोसेस अनेक गोष्टींना लागू पडेल, किंवा ह्यांनी हे प्रोसेस फॉर्म हे फॉलो केलेली आहे, तेव्हा त्यांच्याकडनं मी माल घेईन, तेव्हा तो माल माझ्याकडे येईल, त्यावेळेला मला तो घेणं ह्याच्यात काही हे होणार नाही. नंतर रोबोजनी क्लिक अँड कलेक्ट काय होईल, मला मॉलमध्ये समजा एखादं असेल तर मी माझ्या मोबाईलवरतीच मी सांगेन की मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. तर मग इंटरनली रोबो किंवा माणसं हात धुतलेले, ग्लोव्ह घातलेले आता ते दॅट डिटेल्स विल व्हेरी, पण ते गोळा करतील, ते कार्टमध्ये घालतील आणि ते बाहेर आणून सोडतील, आणि मग तुम्ही तिथे जाऊन फक्त ते कलेक्ट करायचं. अशा तऱ्हेचे संबंध ते गोष्टी सुरू होतील. कारचं तसंच आहे. कार विक्री कशी चालू होईल. तर तुम्हाला कार समजा ड्राईव्ह करता आणलं कोणीतरी, तर व्हीलला पुन्हा कोणाचा तरी हात लागलेला असेल. हे जे म्हणजे तुम्हाला सांगतो, भीतीचं वातावरण जे ना सगळीकडे त्याच्या पुढे काही महिने वर्ष हे भयानक आहे, की कोणीतरी हात लावलाय का. तर त्यामुळे ते सध्या चालू आहे ह्याच्यावरती बरेच प्रयत्न, की एक तुम्हाला जिथं कार घ्यायची तिथे तुम्ही जाऊन उभं राहायचं, आणि रोबोच तिथे, आता ड्रायव्हरलेस कार्स माहितीये तुम्हाला उबेरमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी चालू आहे, तर रोबोच ड्राईव्ह करत येईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी ती कार डिलिव्हर करेल. त्याच्या अगोदर मात्र कार मॅन्युफॅक्चर करताना आणि त्याच्या गोडाऊन मध्ये ठेवताना, शोकेस मध्ये ठेवताना, शोरूम मध्ये ठेवताना तिथे हात न लावता किंवा ते सॅनिटाईज करून ठेवलेले हे त्याचं सर्टिफिकेट असेल. सो अल्टिमेटली तुम्हाला कुठेतरी ट्रस्ट ठेवावा लागेल की ते केलेलं आहे. मग तुम्ही तो रोबोने आणून दिलेली कार, मग तो रोबो बाहेर चावी आणून देईल. अशा तऱ्हेचे संबंध आज कार सेल्सच्या मध्ये हा चक्क विचार चालू आहे. ट्रॅव्हल अँड ट्रान्सपोर्ट मध्ये तर 80 ते 90% प्रवास घटलेला आहे. शेकडो हजारो ट्रेन्स, बसेस आणि फ्लाईट्स रद्द झालेले आहेत. एक ट्रॅव्हल मध्ये गंमत होईल आता मात्र, अनेक वर्षांनी ब्रिटिश आणि अमेरिकन लोकांना इतर अनेक देशात प्रवेश मिळणार नाही फॉर चेंज. आतापर्यंत त्या लोकांनी सगळ्या काळ्या लोकांना 150 वर्ष प्रवेश नाही, व्हिसा आणि पासपोर्ट रडवलं. आता कित्येक दिवस, निदान काही महिने तरी अमेरिकन ब्रिटिश लोकांना प्रवेश मिळणार नाही. पण एअरलाईन्स, क्रूज, टुरिझम, ट्रॅव्हल वगैरे सगळं बंद होईल. झालंच आहे. गंमत म्हणजे फक्त आफ्रिकेत सगळ्यात कमी केसेस आहेत बघा, आणि आपल्याकडे सिक्कीम मध्ये किंवा लडाख मध्ये खूप कमी आहेत. तर जे टुरिस्ट येतील, जर कोणी आलेच तर धाडसी लोक असतील, तर ते सिक्कीम किंवा लडाख किंवा आफ्रिका वगैरे अशा ठिकाणी फक्त जातील. जगामधले 10% लोक फक्त टुरिझम मध्ये काम करतात. आज त्यांचे जॉब सगळे गेलेले आहेत. म्हणजे ट्रॅव्हल एजंट पासून सगळी मंडळी. फक्त अमेरिकेचा या कारणामुळे तोटा $200 कोटी झालेला, लक्षात ठेवा. आणि याला बाहेर पडायला तज्ञांचं मत आहे की 5 वर्ष लागतील. 9/11 जेव्हा झालं तेव्हा त्याला 3 वर्ष लागली होती, आणि 2008 साली जी मंदी आली त्याला 2 वर्ष, त्यातनं बाहेर पडायला. म्हणजे त्यात जो फटका बसला होता त्यातनं.
पण आत्ताच्या मानाने पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहेत ते फक्त 15 ते 20% कपॅसिटीने जातील. ह्याचं कारण असं आहे एक सीट सोडून एक सीट वगैरे असं जे सगळं आहे, लोक घाबरून पुन्हा येणार नाहीत. म्हणजे यामध्ये आता प्रॉब्लेम काय येणार आहे पुन्हा, की भाडी म्हणजे विमानाचं असेल किंवा कुठलंही असेल, मी एका बाजूला याच्यामुळे लोकांची संख्या तर कमी ठेवली पाहिजे, बसमध्ये काय, विमानामध्ये काय, ट्रेनमध्ये काय, म्हणजे परवडलं तरी पाहिजे. एका बाजूने ते प्रेशर आहे की परवडलं पाहिजे म्हणून. म्हणजे एका बाजूने किमती वाढल्या पाहिजेत का तुम्ही प्रवासी कमी करणार, तर तुमचा खर्च तेवढा, किंमत वाढवायला पाहिजे. पण दुसऱ्या बाजूने मागणीच तेवढी येणार नाही, लोकच प्रवास करायला तेवढे येणार नाहीत. त्यामुळे पुन्हा किंमत तुम्हाला कमी ठेवायला लागणार. त्यामुळे बिझनेसेस व्हायबल किती होतील हा प्रश्न आहे, की मला एका बाजूने मला किंमत वाढवावी लागेल कारण प्रवासी कमी आहेत आणि माझा खर्च तेवढाच आहे, पण दुसऱ्या बाजूला प्रवासीच जर का तेवढे येणार नसतील, हे मी पुढच्या काही महिन्याचं म्हणतोय, 5 वर्षाचं नाही, पण पुढचे 20 ते 20 मध्ये तर नक्कीच हा सगळा प्रकार, हे सगळं कसं इकॉनॉमिक्स वर्क होईल हे सगळं प्रकार. त्याच्यामध्ये आता प्रवास करताना सगळं ई पासपोर्ट येईल, ई आयडी येईल, ई बोर्डिंग पास येईल, जेव्हा जेव्हा विमान सुरू होईल, आता काही महिन्यात वगैरे चालू होईल. पण ते भयंकर लोक जास्त खासगी वाहनं वापरतील, कारण पब्लिक म्हणलं की पुन्हा लोकांचा संपर्क आला. मिलान, पॅरिस आणि ब्रसेल्स मध्ये एक गंमतशीर प्रयोग चालू आहे बरं का. तिथे काय पूर्वी सायकल, तुम्हाला माहित असेलच की युरोपमध्ये, ॲम्स्टरडॅममध्ये सगळ्यात जास्त तिथे सायकलही पूल करतात. आपल्या पुण्यामध्ये एक प्रयोग झाला होता, अजून चालू केला माहित नाही, की आपण सायकलवरून एका ठिकाणी जायचं, मग तिथे सायकल सोडायची, मग दुसरी घेऊन जायचं किंवा येताना यायचं वगैरे असं. तशी गाड्यांचं चालू होईल आणि इलेक्ट्रिकल कार्स बरं का. आणि त्या ठराविक ठिकाणी तुम्ही गेलात की ती कार तिथे उभी असेल, किंवा तिथे रोबोज आणतील किंवा सॅनिटाइज ड्रायव्हर्स आणतील, तिथे पुन्हा डिलिव्हरी मेकॅनिझम विल चेंज. पण ते आणल्यानंतर तुम्ही तिकडनं तुम्हाला जिथे पाहिजे तिथे जायचं आणि तिथल्या जवळच्या स्टेशन पेशी ते सोडायचे, मग तुम्ही तिकडे जायचं. अशा तऱ्हेच्या सगळ्या गोष्टी आता जास्त चालू होतील. हे फार इंटरेस्टिंग मॉडेल्स उभी राहणार आहेत. सगळं काय ह्याच्यामध्ये मी जे सांगतोय एक अल्टिमेट वर्ड नाहीये, ह्या सगळ्यावर विचार चालू आहे, एक्सपेरिमेंट चालू आहे. माझं काम काय की सध्या कशा डायरेक्शनने विचार चालू आहे हे सांगणं. हे आता डोमेस्टिक ट्रॅव्हल वाढेल, इंटरनॅशनल ट्रॅव्हल भयंकर कमी होईल, कारण इतका अविश्वास आहे. 2020 मध्ये तर मला एवढं अगदी इसेन्शियल असेल तरच मंडळी ट्रॅव्हल करतील, सगळं रिमोटली ऑनलाईन आणि झूम आणि हे करूनच करतील. जेव्हा व्हॅक्सिन येईल किंवा इफेक्टिव्ह ड्रग येईल किंवा हर्ड इम्युनिटी, ज्याच्याविषयी मी शेवटी बोलणार आहे, तेव्हाच हे सगळं पुन्हा मूळ पदावर होईल. पण जर का कोणाला तरी त्याची टेस्ट निगेटिव्ह आलेली असेल, मी टेस्टिंग कडे येणार नंतर सगळ्यात शेवटी, पण एखादी टेस्ट निगेटिव्ह आलेली असेल आणि त्याला तो नक्की मुक्त झालेला आहे त्यातनं, असं जर का हे झालं तर त्याला एक सर्टिफिकेट कॅरी करावं लागेल की बाबा मी यातनं आता मुक्त झालेलो आहे. आणि त्याला पीसीआर टेस्ट उपयोगी नाही, त्याला अँटीबॉडीज टेस्ट सांगेन नंतर. पण मुख्य म्हणजे त्याला जर का असं दाखवता आलं की मी याच्यात आता मुक्त झालेलो आहे, तर ते सर्टिफिकेट त्यांनी घेतलं तर त्याला कुठेही प्रवेश मिळेल. म्हणजे सिनेमा हॉल पासून सगळे ते मी त्याच्याशी बोलेन. पण कशी मॉडेल्स उभी राहणार तुझ्या, चीनने त्याच्याविषयी प्रयत्न सगळे चालू केलेले. हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी मध्ये काय घडणार आहे, ऑक्युपन्सी ही 75% धाडकन 20% आलेली आहे सध्या, सगळं पुन्हा रिकामच. हॉटेलमध्ये तर भयंकर पंचायत आहे, कारण प्रत्येक रूम मध्ये गेल्यानंतर नवीन जो गिराईक येईल त्याला शंका की बेडवर तो किती वेळ बसला होता, त्याला कोविड झालेला होता का. म्हणजे 2 चेकआउट चेक इन मध्ये फरक किती ठेवायचा. तर आपल्याला माहिती आहे की विषाणू जो आहे तो प्लास्टिक होते एवढा वेळ राहतो, कॉटन होते एवढा वेळ राहतो वगैरे, हे जे सगळं आहे त्याचा विचार करून एक तर ते रूम सॅनिटाईज करणं इतकं सोपं नसतं. ते सगळं सॅनिटाईज करणं, कबड आणि सगळं, म्हणजे एक तर खर्च, वेळ, नाही तर मग इतक्यात 3 तास थांबायचं किंवा 2 दिवस थांबणं शक्य नाही. समजा एखादा विषाणू, एखादा वस्तू 2 दिवस थांबत असेल तर 2 दिवसानंतर ती रूम दुसऱ्याला देऊ, हे इकॉनॉमिकल होऊ शकणार नाही. पण थोडक्यात मला प्रश्न किती गंभीर आहे लक्षात ठेवा. तर तिथे सुद्धा हॉटेलमध्ये सुद्धा सर्टिफिकेट्स येतील आयएसओची, बरं का, आयएसओ सारखी, की आम्ही अशा तऱ्हेने सर्व रूम्स हे करतोय ते करतोय, हे सगळं हे होईल. आणि गिरायकाला सुद्धा एक सर्टिफिकेट कॅरी करावं लागेल की मी विषाणू मुक्त आहे. अशा तऱ्हेने सगळं अविश्वासाने सगळं वागतील, पण याची गरज राहील. प्लास्टिक मेनूज जातील रेस्टॉरंट मधनं, भिंतीवरती त्यांना इलेक्ट्रिकल
आमच्या सोलापूरला भिंतीवरती लिहून ठेवलेलं शाईनी प्रत्येक. पण अक्षयजी, मला एक सांगा ना, हे तुम्ही आता विविध क्षेत्रामधले होणारे जे काही संभाव्य बदल आहे त्याविषयी सांगितलं, पण आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेमके काय बदल होतील हे आम्हाला जरा सविस्तरपणे सांगितलं तर बरं. हो, आंतरराष्ट्रीय वरती मला एकच फक्त करू मला वाटतं इथे खेळ आणि करमणूक फार महत्वाचा आहे. म्हणजे चीन म्हणजे आता खेळ जे आहेत IPL मध्ये चक्क त्याचा विचार झालेला आहे की प्रेक्षक नसतील, खेळाडूंनी तिथे येऊन खेळायचं, ते शूट करायचं आणि टेलिव्हिजनवर ते दाखवायचं. म्हणजे तिकिटांचे पैसे मिळणार नाहीत, पण टीव्हीवरच्या ऍड्सचे तरी पैसे मिळतील. ह्याच्यावर विचार IPLच्या वेळी झालेला आहे, लक्षात ठेवा. चीनमध्ये 70,000 थिएटर्स बंद झाले, भारताचं हजारो अब्जावधी डॉलर्सचा तोटा झालेला आहे. पण टीव्ही प्रोग्राम, सिरियल्स आता सगळे बंद आहे, सगळे जुने दाखवतात, आपल्याला माहिती आहे. पण तिथे शूट करून डायरेक्टली मग नेटफ्लिक्सवरती दाखवा वगैरे असं सगळं आपल्याला माहिती आहे. अमिताभ बच्चन आणि आयुष्यमानचं झालेलं आहे. हे सगळं एंटरटेनमेंट असेल, खेळ असेल, हे सगळं प्रचंड बदलणार आहे. अर्थव्यवस्था सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आपली बदलणार आहे. एका मिनिटात फक्त सांगतो की मानसिकरित्या सुद्धा भयानक त्याचा परिणाम होणार आहे. भयानक एवढा एकच शब्द आहे. कोविड याच्या अगोदर सुद्धा आपल्यामध्ये एवढी प्रचंड स्पर्धा, आत्मकेंद्री, भयानक ध्येय वाढवलेली लोकांची, त्या मनाने ती गाठण्याची परिस्थिती नाही. आणि स्पर्धा सारखी या सगळ्या गोष्टींमुळे 25% लोकांना मानसिक विकार होईल असं लोक सांगत होते. म्हणजे चक्क युनायटेड नेशन्स, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगत होतं आतापर्यंत. आता तर कोविड नंतर तर केवळ गेल्या काही महिन्यात 25% नैराश्य, घटस्फोट, गृहकलह, मारामाऱ्या, अशा अनेक गोष्टी 25% वाढलेल्या आहेत. म्हणजे हे अतिशय ज्येष्ठांना पोकळी निर्माण झालेले, मुलं ना बाहेर जाता येत नाही, खेळता येत नाही म्हणून. त्यामुळे भयानक त्यातनं अपंग आणि मानसिक जर काही असेल, रुग्ण असतील, तर त्यांची अवस्था भयंकर बिकट होईल पुढच्या काळात. आता आंतरराष्ट्रीय तुम्ही जर का गेलात तर दोन तीन गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल. एक म्हणजे जागतिकीकरणाच्या पासून माणसं साधारणपणे दूर जायला लागतील असा अंदाज आहे. ह्यात बरेच मतभेद आहेत बरं का. थॉमस फ्रीडमन जो आहे, म्हणजे ज्यांनी द वर्ल्ड इज फ्लॅट नावाचं पुस्तक लिहिलं होतं, ते बरेच कॉन्ट्रोवर्शियल आहे. पण थॉमस फ्रीडमनच्या मते तसं होणार नाही. पण मला असं वाटतं की अनेक लोकांचा आता जागतिकीकरणावरचा विश्वास उडालेला आहे. मग सगळी राष्ट्रवाद हा बळावेल. आणि उदाहरणार्थ जपाननी चीनकडून उद्योग हलवण्याकरता कित्येक बिलियन डॉलर्सचं त्यांच्या उद्योगांना सबसिडीज देण्याचं जाहीर केलंय. साऊथ कोरियानी आपले उद्योग चीनकडनं भारताकडे वळवू असं सांगितलेलं आहे ऑलरेडी. पण अमेरिकेने मात्र आमच्याकडनं, आमच्या देशातनं उद्योग दुसरीकडे तुम्ही नेले तर चक्क पेनल्टी डिक्लेअर केलेली आहे. तर ट्रम्पचं तुम्हाला माहितीच आहे सगळं. आणि त्यामुळे अमेरिका सध्या फक्त लॅटिन अमेरिका किंवा मेक्सिको करायचं असेल तर जवळ करू, तर आता दूर कुठेतरी जायचं तर सगळ्या सप्लाय चेन्स मोडल्या तर रिएस्टॅब्लिश करायला भयंकर त्रास पडतो. म्हणून आपण जवळच्या जवळच्या देशात आपण करू, आणि इतर कुठे केलं तर तुमच्यावर दंड बसेल, अशी इतक्या एक्स्ट्रीम पोझिशन सध्या अमेरिका घेतो. मग आता भारताने काय केलं पाहिजे? भारताची एक मोठी चूक अशी झाली की जेव्हा चीन आणि अमेरिका यांच्यात जेव्हा ट्रेड वॉर चालू होतं, त्यावेळेला आपण त्याचा फायदा फार घेतला नाही. तो फायदा बांगलादेशने घेतला, तो फायदा तैवानने घेतला, तो फायदा अनेक व्हिएतनामने घेतला. पण आता मात्र आपण जर का अमेरिकेशी बोललो, अमेरिका फार करणार नाही आपल्याला माहिती, पण जेवढं शक्य आहे तेवढं आउटसोर्सिंग आपण जर का घेतलं, आणि निदान साऊथ कोरिया, जपान, युरोप, ऑस्ट्रेलिया ह्यांच्याकडनं जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं जर का आपण बिल्ड केलं, जे आपण म्हणतो की आपण मॅन्युफॅक्चरिंगचा हब बनवला पाहिजे, तो जर का आपण हब बनवला तर आपल्याला इथे मात्र मेक इन इंडियाचं जे काही स्वप्न ते थोडंफार तरी आपल्याला ते शक्य होईल. फक्त त्याच्यात एक कॅच आहे, ती कॅच सांगून मी हा विषय थांबवणार आहे. ही कॅच फार मोठी आहे. ती मोठी अशी आहे की ह्याच्या पुढे अमेरिका, युरोप आणि जपान हे सगळे अतिशय वेगाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स कडे जातील असा माझा अंदाज आहे. आणि त्याच्यात तरी चिन्ह आहेत, त्याच्यावर खूप मटेरियल अवेलेबल आहे. मी फ्युचरिझम विषयी बोलताना नेहमी म्हणतो की 30-40 वर्षात काय होईल, आणि इव्हन वर्ल्ड बँकेने सांगितलं होतं की 67% जॉब जातील AI मुळे वगैरे, ते सगळं आता दूरचं झालं. कोविडमुळे हे सगळं कॉम्प्रेस होणार आहे. म्हणजे माझ्या मते 15-20 वर्षातच. कारण स्वस्त मजूर म्हणून मॅन्युफॅक्चरिंग चीनकडे गेलं आणि सर्व्हिसेस इंडियाकडे आले. कशा करता एवढं डिपेंडन्स पाहिजे? हे आपल्या शोरवरती जर का झालं आणि रोबोट जर का काम करत असतील, सगळं शक्य नाही मला मान्य आहे. काही टक्के अजूनही आउटसोर्स करावं लागेल, काही टक्के वगैरे, सगळं मला मान्य.
पण जेवढं शक्य आहे तेवढं जर का आपण आपल्याच भूमीवरती केलं तर आपल्याला ती कटकट राहणार नाही. पुन्हा सप्लाय चेन गेली चीनमध्ये, विषाणू निघाला इकडे, काय भानगड नाही. आणि हा ट्रेंड हा जबरदस्त होईल. आणि हे शक्य आहे बरं का, म्हणजे एआय आणि रोबोटिक्समुळे हे पुढच्या 15 ते 20 वर्षात. त्यामुळे आपल्याला काय केलं पाहिजे, ही जी आपण जर का आपल्याला खरोखर आउटसोर्सिंग मिळालं, आपण जर का बिल्ड केलं, मला शंका आहे थोडंफार आपण किती जागे झालेलो असते, पण समजा मिळालं आणि आपण बिल्ड केली ती कपॅसिटी, तर ती अशा तऱ्हेने केली पाहिजे की बाबा 15-20 वर्षात जाणार आहे तो बिझनेस, त्यातला बराचसा बिझनेस. मग त्यावेळेला जर का तो गेला तर तीच कपॅसिटी वापरून आपल्या डोमेस्टिक इंडस्ट्री करता आपण कशी ते वापरता येईल, ही दूरदृष्टी आपल्याकडे असली पाहिजे, असं मला वाटतं. हे अतिशय महत्वाचं आहे. पण ती जर का नसेल तर आपण फार मोठी चूक करू आणि ट्रॅप मध्ये सापडू. फक्त त्या सगळ्यामध्ये एक करायला पाहिजे की आपण मध्यम स्मॉल इंडस्ट्रीजकडे लक्ष दिलं पाहिजे. त्या विखुरत्या, मग पहिल्यांदा सांगितलं त्याप्रमाणे, नुसते शहरात एक प्रचंड कॉन्सन्ट्रेट करणं, लोकांनी धावत धावत नुसतं शहरात येणं, बकालीकरण होणं, स्लम्स वाढवणं, प्रदूषण वाढवणं आणि हे सगळं क्रायसिस निर्माण होणं, शहर नुसती व्हर्टिकली वाढणं, ह्याच्याऐवजी ही विखुरली ठेवणं, जेवढी पाहिजे तेवढी टेक्नॉलॉजी वापरणं आणि खऱ्या अर्थाने रोजगार निर्माण करणं. एक लक्षात ठेवा, आपण एवढं ऑटोमेशन वापरतोय आज की आपला जीडीपी 10% वाढला तर एम्प्लॉयमेंट 1% वाढते, असं अझीज प्रेमजी युनिव्हर्सिटीने सांगितलेलं आहे. म्हणजे आपली 23% अनएम्प्लॉयमेंट असेल तर आपल्याला जीडीपी 230% वाढवावं. भयानक ऑटोमेशन. तर हा सगळ्याच विकास नीतीचा आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं. पण आपल्याला दूरदृष्टीने हा सगळा विचार केला पाहिजे. त्यासाठी प्लॅनिंग लागेल, एका तऱ्हेने मार्केटिंग लागेल. पण एकंदर कोविडमुळे हे सगळं चित्र हे खूप बदलून जाणार आहे. बदलून जाणार, एवढंच म्हणतो. हो. आता ह्यातून आता अच्युतजी, एक आता महत्वाचा प्रश्न आहे की आता आपण 4थ्या लॉकडाऊन मधनं चाललेलो आहोत. आता आज ना उद्या हा लॉकडाऊन संपेल, आता नेमकं ह्याच्यातनं बाहेर आपण कसं पडायचं, काय सांगाल? आता येतात एक 2 मार्ग आहेत. टेस्टिंग साठी कडे येतो मी. एक 2 तऱ्हेचं टेस्टिंग असतं. एक म्हणजे पीसीआर टेस्टिंग, आपल्याला माहिती आहे घशात स्वॅब घेतात वगैरे. ते टेस्टिंग रिलायबल आहे, पण त्याचा रिझल्ट पटकन मिळतो, पण ते महाग आहे. ते 4,500 रुपयाला आपल्याकडे. खरं इथं सगळ्या देशात ते फार स्वस्त आहे बरं का. आपल्याकडे ते 4,500 रुपयाला आहे. दुसरी जी टेस्ट आहे ती ती अँटीबॉडीजची टेस्ट आहे, पण त्याचे रिझल्ट त्याला वेळ लागतो एकतर, आणि त्याचे रिझल्ट हे अजूनही 100% रिलायबल नाही. तर दुसरा एक भाग असा की आपल्या शरीरावर जेव्हा विषाणू अटॅक करतो तर त्याला प्रतिकार करण्याकरता अँटीबॉडीज तयार होतात, पण त्या अँटीबॉडीज 4 ते 8 दिवसानंतर तयार होतात. त्यामुळे समजा एखाद्या शरीरात विषाणू असेल आणि त्या दुसऱ्या दिवशी आपण अँटीबॉडीजची टेस्ट घेतली तर त्याच्यात अँटीबॉडीज तयार झालेले नसतात, त्यामुळे ती टेस्ट निगेटिव्ह होते. आपल्याला वा छान छान त्याच्याकडे त्याच्या शरीरात विषाणू नाही, पण ते बरोबर नाही. तर त्या 4 ते 8 दिवस झाल्यानंतर टेस्ट केली ती निगेटिव्ह आली तर मात्र त्याचा विषाणू नाही असं गृहीत धरलं. पण दुसरा त्याचा भाग फार छान आहे की समजा माझ्याकडे मी तरुण जर का असलो आणि मी माझ्या शरीरात विषाणू शिरला आणि मी जर का यशस्वी तऱ्हेने त्याच्याबरोबर फाईट करून मी विजय मिळवलेला असेल तर तरी सुद्धा ही टेस्ट ते सांगू शकते. हा त्यातला ह्याच्यावर लोकांची प्रचंड आशा आहे सध्या. आता ही जर का टेस्ट अजून 100% रिलायबल नाही, तर बरेच वाद आहेत, पण ही टेस्ट 100% रिलायबल जेव्हा होईल, आणि परवा एक न्यूज होती की रिलायबल होती आता सध्या, ही जर का झाली रिलायबल आणि त्याच्यातनं जर का कित्येक लोक कोविड फाईट करून ते बरे झालेले असं जर का झालं, आणि आत्ताच स्टॅटिस्टिक्स सांगतं की आता पण बरे झाल्यानंतर पुन्हा विषाणू होऊन त्याला लागण लागण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे आता एक विचार प्रवाह असा आहे बघा, किती गंमतशीर आहे बघा, की सगळे माझ्या फॅक्टरीमध्ये समजा 1,000 लोक काम करतायत, तर सगळ्या 1,000 लोकांची टेस्ट घ्यायची आणि त्याच्यातले समजा 200 लोक त्याचा प्रतिकार करून त्याच्यावर विजय मिळवून बाहेर आलेले असतील, तर ते 200 किंवा 250 असतील तर 250 घेऊन 1/4 कारखाना चालू करायचा आणि बाकीच्यांना घरी बसवून सांगायचं. हे किती गंमतशीर बघा. म्हणजे हा एक खूप मोठा विचार आहे. इनफॅक्ट याचा मागाशी सांगितलं त्याप्रमाणे चीन सध्या एक एक्सपेरिमेंट चालू आहे की अशा तऱ्हेने ज्यांनी विजय मिळवलेला आहे, तर जर का विजय मिळवलेला असेल तर त्यांनी त्याच्या मोबाईलमध्ये एक काहीतरी ऍप्लिकेशन मध्ये एक इंडिकेटर ऑन करायचा. तो ऑन जर का झालेला असेल बरं का, की तिथे आपल्या एअरपोर्ट असतात तसे स्कॅनर असतात, तसं नाट्यगृहामध्ये किंवा सिनेमागृहामध्ये तसं ते असेल, तो ऑन असेल तर तुम्ही आज जाताना डायरेक्टली दरवाजा उघडेल.
ऑन जर का नसेल तर तुम्हाला तो तिथे अडवेल किंवा तुमची टेस्ट झालेली नाही म्हणून. आणि एकदा तुम्ही यशस्वी तऱ्हेने लढा देऊन आलेला आहेत असं म्हटलं, तेवढेच लोक जर का नाट्यगुणात असतील तर मग शेक हँड करू शकतील, ते मिठ्या मारू शकतील, वाटेल ते करू शकतील. नाही नाही, खरी गोष्ट ही किती गंमतशीर आहे बघा. त्यामुळे आपल्याला आशेचं किरण जे लोक काय माहिती ना, जसं तुम्ही संकट येतं तसे मार्ग त्यातनं काढण्याचा कसा प्रयत्न करतात, तर ह्याच्यावर चीन मध्ये प्रयत्न करतात. पण ह्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला लस निघेल किंवा औषध निघेल त्यावेळेला खरं म्हणजे याच्यातनं आपण बाहेर. एक मुद्दा मी सांगून थांबणार आहे. एक विचार त्याच्यामध्ये, एक फार महत्वाचा विचार असा आहे, जो आज मुलील नावाचे एक इंटरनॅशनल फेमचे आणि भारतातले सगळ्यात मोठे एपिडेमिओलॉजिस्ट आहेत, आणि इव्हन राजीव बजाज, हे दोघेही सारखे मांडतायत. मला तर तथ्य वाटतंय. ह्यात बरेच वाद चालू आहेत, मी पुन्हा अल्टिमेट फायनल वर्ड असं धरू नका. त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही 60च्या वरच्या माणसांना घरी बसवा, विशेषतः डायबिटीज, हार्ट वगैरे असेल तर त्यांनी बाहेर जायचं असतं. 20च्या खालच्या मुलांना पाठवू नका बाहेर. 20 ते 60 मधल्या लोकांना तुम्ही सरळ कारखान्यात ओपनच करा पूर्ण. कदाचित मला वाटतं एक मॉडिफाय करायला पाहिजे, त्यांची टेस्ट घेऊन असेल नसेल, पण तो आणखीन आपल्याला मॉडिफाय. पण त्यांनी सरळ दुकानं, कारखाने, बसेस काय असेल ते सगळं आयुष्य नॉर्मल चालू करावं असं या लोकांचं म्हणणं आहे. त्याचं कारण असं आहे की ते जर का चालू केलं, त्यातले तरुणांमध्ये एक ह्याच्यात एक फक्त मॉडिफाय केलं की तरुणांमध्ये सुद्धा 20% लोकांना डायबिटीस अलीकडे असतो. ते सोडून देऊ आपण, त्यांची टेस्ट घेऊन त्यांना घरी बसवायचं. पण बाकीच्या लोकांना सोडलं तर त्यांना हे विषाणूंचं हे होईल आणि त्यातनं पुन्हा प्रतिकार होऊन ते त्यातनं बाहेर पडतील, त्यांना कळणार पण नाही कित्येकांना. आणि त्या असे 60% लोकांना जर का हे झालं की त्याला हर्ड इम्युनिटी म्हणतात. आणि एकदा हर्ड इम्युनिटी आली की मग त्यात विषाणूला नवीन गिराईक सापडायला त्रास पडतो, नवीन शरीर मिळत नाही अटॅक करायला, त्याला हर्ड इम्युनिटी म्हणतात. त्यामुळे ते बेसिकली विषाणू मरून जातो, विषाणूचा प्रसार होत नाही. म्हणून हर्ड इम्युनिटी येईपर्यंत थांबा. 3 गोष्टी आहेत, लस, औषध किंवा हर्ड इम्युनिटी, असं 3 तुम्ही ऐकत असाल. लस सांगितलं जरा वेळ आहे, औषध आताच कालच बांगलादेशने एक औषध काढलंय मी ऐकतो, आणि हर्ड इम्युनिटी या थेरी प्रमाणे मुलील आणि राजीव बजाजच्या की चालू करा सरळ. कारण त्यांचं लॉजिक असं आहे की आता इंडस्ट्री बंद करायची, बॅकग्राऊंड लेबर पळतायत, हे हा जो सगळा प्रकार आहे त्यांनी माणसांवरती जो भयानक आघात आहे, 40-50 कोटी लोकांवर उपाशी मारण्याची पाळी किंवा कित्येक कोटी लोकांवर बेकारी, आणि हे जे हे आपल्याला पाहिजे का? समजा आपण हे चालू केलं, 60 वरच्या लोकांना घरी बसवलं, 20च्या खाली घरी बसवलं, बाकीच्या लोकांनी कामावर जायचं, आल्यानंतर आंघोळ करायची, साबणाने हात धुवायचे वगैरे सगळं. पण ते जर का चालू केलं तर एवढा प्रचंड जो काही आज भयानक चालू आहे तो गोंधळ आपल्याला मिळेल. सो लाईफ आणि लाईव्हलीहुड हा जो सगळा प्रकार आहे, तिथे फार मोठा वाद सध्या चालू आहे. आणि मला असं वाटतं की मला खूप तथ्य वाटतं मुलील जे म्हणतात त्याच्यावर, ह्याच्यावर आपण विचार केला पाहिजे की लॉकडाऊन झुटायचं नाही, पण आता निदान बरेच लॉकडाऊन झालं, आता लॉकडाऊन करायला पाहिजे का, लेट झालं काय, शरीराचं काय कारण. आता आपण काय केलं पाहिजे, त्यातनं बाहेर पडलं पाहिजे. आता आपण तर माझ्या मते ह्याच्यावर डिबेट झाली पाहिजे की आता जर का पूर्ण सगळे कारखाने चालू केले आणि हर्ड इम्युनिटी वाटलं, तर मागाशी सांगितल्याप्रमाणे मॉडिफाय करा की या माणसांमध्ये सुद्धा टेस्ट घेऊन तेवढ्यांनीच पर्यंत चालू करा. हळूहळू जसे लोक वाढतील तसे आणखीन त्यात वाढतील आणि नंतर हर्ड इम्युनिटी तयार होईल आणि मग 6 महिन्यांनी ज्येष्ठ नागरिकांसो बाहेर यायला हरकत नाही असं मुलील म्हणतात. आय थिंक देयर इज अ लॉट ऑफ सेन्स इन व्हॉट ही इज सेइंग. आणि त्यामुळे सगळं काही गेलेलं नाहीये बरं का, तर त्यातनं अनेक तऱ्हेने आपण बाहेर पडू शकतो. पण तोपर्यंत बरं का, जर हे आपल्याला चिकार काळजी घेतली पाहिजे. आयुष्य आपलं प्रचंड बदलणार आहे, सातत्याने साशंक, सातत्याने शंका आणि डिसबिलीफ दुसऱ्या माणसाचा. पुस्तकाच्या दुकानात गेलो की पुस्तक आपण घेऊ शकणार नाही, या पुस्तकाला अगोदर कोणी हात लावलाय का, काहीच नाही. म्हणजे रेस्टॉरंट डिश त्यांनी धुतली की नाही, सगळं आयुष्य हे शंकेने आणि भयानक म्हणजे अचाट परिणाम आपल्याला कळणार सुद्धा नाही, एवढा भयानक परिणाम ह्याचा होणार आहे. आणि कित्येक महिने काही कदाचित 2-3 वर्ष पण राहील तो. तर हा अच्युतजी, आपला कार्यक्रम, हा संवाद अनेक लोक ऐकतायत, अनेकांचे प्रश्न आहेत. तर ज्योती पंडित असं विचारतायत की 80% जनतेला हे ई शिक्षण परवडणार आहे का भारतामध्ये? कारण आपल्याकडे गरिबीचं प्रमाण खूप आहे. अगदी हे ई शिक्षण त्यांना परवडणार आहे का?
नाही एक तर परवडणार की परवडणार नाही. मी मगाशीच सांगितलं हे सगळं आपलं बोलायला ठीक आहे. मी मगाशीच सांगितलं कित्येकांकडे आपण नेहमी म्हणतो सगळ्यांकडे मोबाईल आहेत. आपण मोबाईल आहेत म्हणजे पहिली गोष्ट किती लोकांकडे स्मार्टफोन आहेत, किती लोकांना बँडविड्थ आहे, किती लोकांना इंटरनेट आहे, किती लोकांना ते ई लर्निंगचे सगळं करता येईल, चालवता येईल, शिक्षक किती तयार आहेत. म्हणजे परवडणं हा सुद्धा मोठा भाग आहे. अगदी आय एग्री विथ हर कम्प्लिटली. आणि सवय त्याचं कल्चर सवय आपला देश फार फार हे म्हणजे आपण आयडियल नुसतं आपलं हवेत चालला ई लर्निंग सगळं चालू करा असं नाही होणार. ते 15-20 लोकांकरता ठीक आहे, बायजूस खान अकॅडमी हे ते स्मार्टफोनवर आयपॅडवर, पण सगळ्या लोकांकरता हे अजूनही आपल्याला खूप म्हणून तर हा मोठा प्रॉब्लेम आहे भारतामध्ये. त्यामुळे शिक्षणावरती खूप मोठा आघात पडणार आहे. आघात होणार आहे, बरोबर. अभय गाडगीळ आपल्या बरोबर आहेत. अभय गाडगीळ काहीतरी प्रश्न विचारू इच्छितात तुम्हाला. नमस्कार अभयजी प्लीज. नमस्कार. नमस्कार. मला 3 गोष्टींवरती आपले विचार ऐकायचे आहेत. एक तर गोष्ट आता कोविडमुळं अमेरिकेमध्ये बरीचशी बेरोजगारी वाढलेली आहे. कित्येक लाख अमेरिकन्सची आपली नोकरी गेलेली आहे. त्यामुळे तिथले आपले बरेचसे एक्सपर्टीज हे भारतात परत येणार आहेत हजारोंच्या संख्येने. तर त्याचा आपल्या इथं आता काय परिणाम होणार आहे किंवा त्यांच्यावरती काय परिणाम होणार आहे आपल्या इथं येऊन. आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे कालच आत्मनिर्भर हे पंतप्रधानांनी आपल्या हे केलेलं आहे. त्याचा ह्याला काही रिलेट उपयोग होऊ शकतो का? आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या इथले कमर्शियल आणि रेसिडेन्शियल प्रॉपर्टीज याच्या व्हॅल्युएशन वरती काय परिणाम होईल. आणि सर्वात महत्वाचं अजून एक मगाशी आपण जे मायग्रंट्स आपण जे म्हटलं मगाशी त्याच्यावरती की इकडनं महाराष्ट्रातनं सगळ्या गाड्या सगळीकडे गेल्या, पण तो आपण एकही गाडी महाराष्ट्रात परत आल्याचं कधी ऐकलं नाही. आणि आता काल ठाकरेंचं जे भाषण झालं त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की आपल्या आता इथल्या भूमिपुत्रांनी आता पुढे यायला पाहिजे, मराठी लोकांनी. त्याच्यावरती आपले विचार ऐकायला बरं. आता लक्षात राहणं अवघड आहे, पण पहिल्यांदा तिकडनं येणारे लोक बरं का, एक तर ग्रीन कार्ड आणि जे सिटीजन्स आहेत ते काही येणार नाहीत. ग्रीन कार्ड वाले सुद्धा येणार नाही. ग्रीन कार्ड इतके हे नसतात सिटीजन्स जे त्यांना सिटीजनशिप मिळाले असते ते आर ॲज गुड ॲज बॅड ॲज व्हाईट अमेरिकन्स. त्यामुळे त्यांना त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही ग्रीन कार्ड. पण H1B1 L1 ही जी मंडळी आहेत त्यांच्यावर परिणाम होईल, पण ते सरसकट शेकडो हजारोनी परत येतील असं मला वाटत नाही बरं का. त्याचं खूप सध्या चालू आहे विचार. ट्रम्प म्हणतो आम्ही आमच्याचकडे एवढी बेकारी, आम्ही कशाला बाहेरचे हवे. पण सॉफ्टवेअरचा बिझनेस मला बऱ्यापैकी माहिती आहे. म्हणजे तर ते बिझनेस नॉलेज किंवा डोमेन नॉलेज ज्याला म्हणतो ना आम्ही, तेवढ्या सहजासहजी नुसतं ट्रान्सफर ह्याला आकलून दुसऱ्याला घेऊ असं होत नाही. हे मात्र नक्की की हे जर का लॉंग टर्म मध्ये टिकलं ना तर मग अनेक कंपन्या म्हणतील की आतापर्यंत कसं होतं की अमेरिकन माणूस $100 पर आवरला मिळायचा आणि आपला माणूस $60 मिळायचा, किंवा भारतात ऑफशोअर केलं तर $30 मिळायचा. त्यामुळे अमेरिकन जे उद्योजक आहेत ते काय भयंकर राष्ट्रप्रेमी नाहीत की बाबा $100 मी अमेरिकन माणूस निवडतो, भारतात $30 माझा नफा वाढतोय आणि शेअर प्राइस वाढते असं ते. तर बेसिकली ते इक्वेशन अजून चालू राहीलच. एक तर महत्वाचं तिथे पॉलिटिकली तुम्हाला इम्पोज करता येईल का नाही, तुम्ही अमेरिकनच घेतलं पाहिजे असं मला वाटत नाही. पण एक गोष्ट आहे की तिथे अमेरिकनची जर का बेकारी वाढली तर मग त्यांच्याही प्राइसेस डिप होते. तर त्यांच्याही $100 $60 $50 जर का प्राइसेस झाल्या त्यांच्या प्रोग्राम. मी एक उदाहरण घेतो सॉफ्टवेअरचं, तर त्यांनी 40 वर्ष तेच केलं ते. पण मुख्य म्हणजे त्यांच्या प्राइसेस जर का कमी झाल्या तर मात्र म्हणते इथं जर का गोरा अमेरिकन मिळतो आपल्याला त्याच क्वालिटीचा, तर मग जो प्राइस डिफरन्समुळे. पण भारतीय फक्त प्राइस डिफरन्समुळे जात नव्हतं का, क्वालिटीमुळे पण जात होतं. तेव्हा जे लोक गेलेले आहेत निदान IT मधले आणि इतर सुद्धा, ते प्राइस डिफरन्स आणि क्वालिटी दोन्ही मध्ये चांगले होते. पण आता बेकारच्या संख्येमुळे प्राइस वरती प्रचंड परिणाम होईल. आणि जर का गोरी मंडळी त्यांना मिळायला लागली तिकडली ते म्हणजे हे कशाला पाहिजेत. त्यामुळे तो थोडा ओघ चालू होईल असं मला वाटतं, पण एवढा प्रचंड नाही. एक दुसरा मुद्दा होता की त्याचा इथे आल्यानंतर काय दुसरा प्रश्न होता ते इथं आल्यानंतर आपल्या आत्मनिर्भर. तर आत्मनिर्भर काय माहितीये का की मी ग्लोबलायझेशनचं आत्ताच ज्या तऱ्हेने ग्लोबलायझेशन आपण राबवतो त्याच्या मी विरुद्ध आहे. कारण त्यांनी बेकारी, विषमता आणि प्रदूषण तिघांची पूर्ण वाट लागलेली, शहरांची वाट लागली आणि ही विकास नीतीच बरोबर नाही असं मला वाटतं. हे ग्लोबलायझेशनचं मॉडेल ना, सगळं ग्लोबलायझेशन नाही. पण आत्मनिर्भर याचा अर्थ आपण इम्पोर्ट ड्युटीज प्रचंड वाढवणं, बाहेरनं काहीच न घेणं असं मला वाटत नाही ते चांगलं आहे म्हणून.
आपण आपला देशामध्ये माल असा तयार करायचा की तो कमी किमतीचा आपण खूप दर्जेदार निर्माण केला पाहिजे, की जो वर्ल्ड मार्केटमध्ये टिकला पाहिजे, त्यांच्या छातीवर नाचून आपण जगामध्ये तो विकता यायला पाहिजे. हे आत्मनिर्भरचं खरं तत्व असलं पाहिजे. आत्मनिर्भर म्हणजे तिकडनं 60 रुपयाला वस्तू मिळते, आमच्याकडे 100 रुपयाला आहे आणि कमी दर्जाची आहे, पण त्यांचा माल आपण थोपन धरतोय कारण आमच्या उद्योजकांना मला हे म्हणजे ऍडम स्मिथ पासून त्याचं आर्ग्युमेंट की आपण इनएफिशियन्सीला वाव देतोय वगैरे असं सगळं आहे. त्यात खूप कॉम्प्लिकेटेड आहे हा प्रकार, इतकं सोपं नाही 2 मिनिटात सांगण्यासारखं. पण ओव्हरऑल मला असं वाटतं की मोठी मोठी बात झालं म्हणतात की ओव्हरऑल आपण आत्मनिर्भरचा अर्थ की आपण आपल्याकडली एफिशियन्सी इतकी वाढवली पाहिजे आणि कॉस्ट एवढी कमी केली पाहिजे की आपण जागतिक बाजारपेठेमध्ये आपला माल चांगल्या तऱ्हेने विकू शकलो पाहिजे. तर ते त्याला मी आत्मनिर्भरता, त्याला मला सपोर्ट आहे. तिसरं तुम्ही म्हणाल की इथले लोक आले तर इथल्या रिअल इस्टेट वरती काय परिणाम होईल. रिअल इस्टेट एकंदरीत मार्केटच सध्या प्रचंड डाऊन आहे आणि हे लोक पहिली गोष्ट लोक असे लाखोनी वगैरे येतील असं मला वाटत नाही. जर आले तर फार मोठा प्रश्न आहे. तुम्हाला कल्पना नाही कल्चरल केवढा प्रश्न येईल तो. हे अमेरिकेहून लाखो लोक आले ना, मी अमेरिकेत मी अनेकदा राहिलेलो आहे, त्यांची मुलं बाळ सगळे अमेरिकेत असतात आणि कित्येक ठिकाणी त्या मुलांना ग्रीन कार्ड मिळालं असते, ह्यांना नाही. आणि भयंकर कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहेत ते, त्यामुळे ते सवय होणार नाही, म्हणजे खूपच कल्चरली सुद्धा भयानक, त्यांना ते जॉब्स मिळणार नाहीत, अत्यंत बिकट प्रश्न निर्माण होईल. पण होपफुली ते लाखांनी काही होईल असं मला वाटत नाही. काही हजार वगैरे येतील, पण तेवढ्या नाही की रिअल इस्टेट वरती परिणाम होईल असं वाटत नाही. चौथा प्रश्न महाराष्ट्राचा मला काही कल्पना नाही. काय माहितीये का, महाराष्ट्रीयन लोकांनी ते जॉब्स करावेत की नाही, तर माझ्यामध्ये करावेत. मी पहिली गोष्ट धर्म, जात, राष्ट्र, राज्य ह्यातला फरक मानत नाही. मी ह्युमॅनिटी मानतो. त्यामुळे कोणीही काम केलं तरी सुद्धा चालेल, माझ्यामध्ये काही त्यांनी फरक पडत नाही. जरी अगदी उत्तर प्रदेश असेल तो आपलाच आहे ना, तो भारतीय आहे ना. आपण अगदी राष्ट्र म्हणायचं नंतर पुन्हा संकुचित व्हायचा अर्थ नाही. फक्त काय की महाराष्ट्रात माणूस जर मिळत असेल इथे, तर पुन्हा एवढं भयंकर दूर नाही यायचं आणि करायचं, एवढं हालापेक्षा वाचतील ना. त्यामुळे महाराष्ट्र करायला तयार असेल तर माझं त्याला सपोर्टच आहे, मला अजिबात त्यात चूक वाटत नाही. पण मग त्याचं ते संकुचित वृत्ती नको. मला कोणीही काम केलं तरी चालतं असं मला वाटतं. कुठलाही धर्म, जात, रंग, वर्ण, सेक्स, मी कुठल्याही तऱ्हेचं डिफरन्शिएशन आयुष्यात मानलेलं नाही आणि मानणार नाही. थँक्यू. हॅलो. हा, एक प्रश्न अच्युतजी आहे. तो प्रश्न स्नेहल गोखले विचारतायत. बर. इन व्हॉट शुड बी अपग्रेड नाव नॉलेज वाईज, म्हणजे आपण नॉलेज वाईज कसं अपग्रेड व्हावं लागेल आता आपल्याला, असा त्यांचा प्रश्न आहे. आता काय माहितीये का, हा प्रश्न कोणासाठी हा याच्यावरती अवलंबून आहे. मध्यम आपल्यासारख्या मध्यम वर्गासाठी असेल, IT मधल्या मंडळींनी तर पायथॉन शिका, हे शिका, असं मी बरंच काय सांगू शकेन. पण कामगारांसाठी असेल, सर्वसामान्य लोकांनी काय करायला पाहिजे. नाही आता बघा काय माहितीये का, अपग्रेड मध्ये इंग्लिश शिकापासून अनेक गोष्टी आपण करू. बेसिकली आपल्याला सध्या एवढी परिस्थिती बिकट आहे की आपल्याला पुढे काय अपॉर्च्युनिटीज आहेत बरं का, हे सांगताच येत नाही हो मला. म्हणजे आता मी उदाहरणार्थ एक कापडाच्या किंवा धारावीमध्ये चामड्याच्या ह्याच्यात काम करत होतो आणि मी समजा गेलो आता UP मध्ये परत, तर काय अपग्रेड करणार हो मी. मस्ट अंडरस्टँड इंडिया म्हणजे काय ते आपल्याला कळलं पाहिजे. आपण नेहमी मध्यम वर्गाच्या चष्म्याने बघत असतो, किंवा IT किंवा बँकिंग वगैरे, चला मी आता याचा अभ्यास करीन, हा कोर्स घेईन, कारण MIT मध्ये ऑनलाईन कोर्स आहे तो घेईन, हे सगळं मला माहिती आहे का, आपण त्यातनं गेलोय. पण 80% लोकांचा विचार आपण सारखा घेतो आणि अपग्रेड काय करायचं. तर हा म्हणजे आय हॅव रिअली नो आन्सर टू दिस. म्हणजे स्किल्स अपग्रेडेशन ज्याला म्हणता येईल आपण, पण दॅट स्किल्स अपग्रेडेशन इज क्वाईट इंटिमेटली लिंक्ड विथ आवर डेव्हलपमेंट प्रोसेस. जसं मगाशी म्हटलं मी, तसं आपण जर चायनाने जे केलं की आता आपण समजा मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जर का आपल्याला आउटसोर्सिंग बिझनेस मिळाला चीन, जपान, तर कशा तऱ्हेचा बिझनेस मिळतो, कुठल्या इंडस्ट्रीमध्ये मिळतो, फार्मा मिळतो, हे मिळतो, त्याच्यात कशा तशा स्किल्स लागणार आहेत, त्याचं लिंकेज हे एज्युकेशनशी आणि स्किल्स डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीशी केलं पाहिजे. हे लिंकेज जर का केलं नाही तर ते काहीतरी भलतंच करता येतं, इंडस्ट्रीला वेगळंच काहीतरी चालू गरज आहे असं जे होतं का. बर, उज्ज्वल निरगुडकर आपल्याला प्रश्न विचारत आहेत. हा, उज्ज्वलजी.
बोलतो की थिएटर्स बंद होणार, शूटिंग करू शकत नाही, तर ही अगदी वाईट परिस्थिती असं नाहीये. त्याच्यातनं काही ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा निर्माण होणार आहे. मुख्य म्हणजे की आता आपण OTT प्लॅटफॉर्मवर आल्यामुळे ग्लोबल झालो. त्यामुळे आपल्या देशाची थिएटर फक्त 9 ते 10,000 होती. आज आपल्याला एवढी प्रचंड कोट्यावधी थिएटर्स आज उपलब्ध झालेली आहेत ऑनलाईनमुळे. तर त्याच्यासाठी काहीतरी वेगळं जर आपण तयार केलं आणि ते सुद्धा वेगळ्या भाषेतनं, इंग्लिश किंवा इंटरनॅशनल कंटेंट जर आपण भारतात तयार केलं तर त्यातनं एक प्रचंड मोठं इन्कम तयार होऊ शकतं. एक नवीन विचार आपण मांडू शकतो त्याच्याद्वारे. दुसरं, जी थिएटर्स म्हणजे आपण आता घाबरतोय कारण थिएटरमध्ये माझ्या बाजूला बसणारा कोण असेल काय, पण कारमध्ये आपण घाबरत नाही. तर पूर्वीची जी संकल्पना होती ड्राईव्ह इन थिएटर, ती संकल्पना काही ठिकाणी तरी परत आपण चालू करू शकतो. म्हणजे कायमच आपण मोठ्या पडद्याला मुकतोय असं नाहीये. तर ते बरोबर आहे. आय थिंक युअर राईट. प्रश्न ड्राईव्ह इन मध्ये ना, तर बांद्राला एक होतो मुंबईला आणि ते परदेशी असतात, पण मग त्याला वेगळं हे लागतं ना. आता म्हणजे कन्स्ट्रक्शन, आर्किटेक्चर पण हे शिकण्यासारखी गोष्ट अशी की नवीन वेगळ्या तऱ्हेची स्ट्रक्चर्स, नवीन मॉडेल्स उभी राहतील. हे जर का तुम्हाला म्हणायचं असेल तर यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. आणि पण त्यातले कॉन्फ्लिक्ट निर्माण होतील. आता उदाहरणार्थ मल्टिप्लेक्सेस आर इन अ डायर सिच्युएशन. म्हणजे तुम्ही डायरेक्टली जर का अमिताभ बच्चन आणि आयुष्यमान डायरेक्टली तुम्ही प्रकाशित केलं तर देर इज अ डायरेक्ट कॉन्फ्लिक्ट. माहित असेलच की आता मल्टिप्लेक्सेस त्यांच्यात प्रचंड मोठा वाद चालू आहे. कारण ते खलास होणार ना. म्हणजे मल्टिप्लेक्सेस निदान पुढचे 2-3 वर्ष तरी म्हणजे खूप कमी लोक त्यात जातील. किंवा मग मगाशी सांगितलं त्याप्रमाणे अंतर ठेवून किंवा ते मोबाईलवरती ऍप घालून की मी आता रोगमुक्त आहे वगैरे, अशी अनेक मॉडेल्स कशी निघतील आय रिअली कॅन प्रेडिक्ट. पण युअर राईट की लोक खूप वेगवेगळे मार्ग शोधतील, त्यातनं वेगळ्या अपॉर्च्युनिटीज निर्माण होतील. इट्स अ इंटरेस्टिंग थिंग टू वॉच. प्रियदर्शन जाधव आपल्या बरोबर आहेत. प्रियदर्शन जाधव विचारतायत की लाईव्ह शोज आणि नाटकाचे प्रयोग याचं काय होईल? मग पुन्हा सगळंच खेळ, सिनेमा, नाटक सगळे हेच लागू आहे ना, की बेसिकली आपण अंतर ठेवणं हे तुम्ही कसं पाळता. मग हे पाळण्याची सक्ती जर का तुम्हाला करता आली, कदाचित हॉलची कॅपॅसिटीच्या 1/3 लोकांना बसवून. हो ना, पण मग तिथे इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे ना. तेवढी तिकीट मला खर्च जो येतोय सिनेमा दाखवण्याचा किंवा नाटक करण्याचा, थिएटर भाडं, हे सगळं इकॉनॉमिक्स चेंज होणार आहे. मग ते मला परवडलं पाहिजे. मग तिकिटाचे रेट वाढतील का? मग ते लोकांना परवडतील का? पुन्हा लोक एवढी जोखीम घेऊन ते नाटक बघण्याकरता, जरी अगदी अंतर असेल एक सोडून एक बरं का, तरी तेवढं जोखीम घेऊन कोण सांगितलं कटकट एवढी असं करून एक काय माहिती का, मला असं वाटतं बरं का, एक 6-8 महिन्यांनी लोक शेवटी कंटाळतील, म्हणतील की एनिवे मारायचं तिथं चला जाऊन कंटाळ. कारण लॉकडाऊनच्या 3 लॉकडाऊन नंतर लोक भयानक कंटाळले. लक्षात ठेवा, कित्येक लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. तर मला असं वाटतं की लोक शेवटी रिस्क घेतील, पण एकंदर नंबर कमी होईल. आता हे सगळं आपल्याला आता वॉचच करावं लागेल. मला मी काय असं भविष्यवेत्ता नाही, पण साधारण ज्या दिशा दिसत आहेत आणि जे काय होणं शक्य हे दाखवणं माझ्या दृष्टीने हे माझं काम होतं. आणि मला वाटतं थोडं तरी तुम्हाला इंटरेस्टिंग त्यातनं वेगळं काहीतरी ऐकायला मिळालं असावं असं मला वाटतं. होपफुली. प्राईम मूव्हर बिझनेस कुठला राहील असं वाटतं तुम्हाला? प्राईम मूव्हर बिझनेस म्हणजे काय, तर असे पहिल्यांदा फर्स्ट बिझनेस विल बी फार्मा आणि फर्स्ट बिझनेस विल बी लस आणि औषध. एक लक्षात. म्हणजे साधं कोणी आमच्याकडे निघतंय औषध म्हणलं की ते शेअर प्राइसेस भयंकर वरती जातात. सो द फर्स्ट थिंग विल बी हेल्थ केअर. मला बाकी मग आता रिटेल आणि हे पण सगळे सध्या एवढा मार खाल्लाय. गिराईक कोण जाणार हो? फक्त ऑनलाईन जर का तुम्ही ऑर्डर केलं बरं का, फूड पॅकेट पासून ते अमेझॉनच्या पुस्तकावर, आणि तिथे पुन्हा सर्टिफिकेशन लागेल की जे आम्ही हँडल करतोय ती म्हणजे तुम्ही पुस्तक जेव्हा घेता ते पार्सल सॅनिटाइज्ड आहे असं ते सगळं ते. आय थिंक देर बी लॉट ऑफ सर्टिफिकेशन एजन्सीज अँड सर्टिफिकेशन प्रोसेसेस. बरोबर. नाही तर मग तुम्हाला तुम्हाला प्रत्येक वेळेला ते पिझ्झावाल्यांनी सुरू केलं आता जाहिरात टीव्हीवर येते बघा, डॉमिनोज की आमच्याकडे कसं वापरतो आम्ही, कसं सॅनिटाईज करतो, ते पॅकेट करताना सुद्धा आम्ही कसं डिलिव्हर करतो, अशी जाहिरात ते करतात बघा. तर आता आपल्याला विश्वास ठेवावा लागतो, पण जसं ISO मध्ये आहे तसं देर बी सर्टिफिकेशन एजन्सी. हे का नाही 1-2 महिन्याचं असतं तर होणार नाही, पण 2-3 वर्षाचं असल्यामुळे
आय एम शुअर की देर विल बी सम एजन्सीज ज्यांच्यावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल किंवा ह्यांनी सर्टिफाय केलंय असं. हे सगळं गोंधळच आहे. इट्स व्हेरी फ्लुइड सिच्युएशन आपल्याला सगळ्यांना म्हणजे. हो हो. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की जो आपल्याला विचारतायत धनंजय परांजपे, त्यांचा असा प्रश्न आहे की प्राईम मूव्हर एजन्सी कुठली असेल आता ऑटोमोबाईल म्हणजे प्राईम मूव्हर एजन्सी म्हणजे आता माध्यम कुठला असेल, थोडक्यात प्राईम मूव्हर बिझनेस कुठला असेल म्हणजे. आता तुम्ही अर्थात त्याचं उत्तर दिलेलं आहे. हो. पुढचा प्रश्न अरुण देशपांडे यांचा आहे. डिसेंट्रलायझेशनमुळे स्ट्रॉंग रुरल इंडिया निर्माण होईल असं तुम्हाला वाटतं का? पहिली गोष्ट स्ट्रॉंग इंडिया, रुरल इंडिया निर्माण झाला पाहिजे असं मला वाटतं पहिली गोष्ट. पण तो ह्याचं कारण आपण रुरल इंडिया आणि शेतीकडे प्रचंड दुर्लक्ष केलेलं आहे. फक्त शहरं आणि त्यात पण कॉन्सन्ट्रेटेड आणि ऑटोमेशन वापरून संगळवादी फक्त 15-20% करता हे कॉस्मेटिक्स आणि 100 तऱ्हेचे शॅम्पू आणि 100 तऱ्हेचे हे आणि हे सगळं असं जे केलेलं आहे हे बरोबर म्हणजे त्यावर सगळी विकास नीतीच आपली हे. आणि मला असं वाटतं रुरल शेतीकडे लक्ष देणं, ज्यामुळे हे सगळं मायग्रेशन काय आणि इतर अनेक प्रदूषण काय प्रश्न निर्माण झालेले आहेत. हो करेक्ट. आणि इव्हन सायकोलॉजिकल प्रश्न एक सांगायचं विसरलो. आता सगळी म्हणजे लॉकडाऊन मध्ये बरं का, म्हणजे पूर्वी एकेकाळी लोक म्हणायचे की हम तुम एक कमरे में बंद हो म्हणल्यानंतर अरे वा छान छान वगैरे असं वाटायचं. आता कंटाळा आलेला आहे. त्याच्यावर एक जोक व्हॉट्सअप फिरत होता की बायको नवऱ्याला म्हणतो, नवऱ्याला सांगते तुम्ही आता मास्क लावा. नवरा म्हणतो नाही पण मला बाहेर जायचं नाहीये. बायको म्हणतो नाही हो पण मला तुमचा चेहरा बघून कंटाळा आला. अशी परिस्थिती. अशी परिस्थिती खरं तर निर्माण झालेली आहे. पण आपण म्हणतो ना की भारतीय लोक परिस्थितीतनं मार्ग काढत असतात कायम. तर तसा हा काही मार्ग ते निश्चितच या पुढच्या काळामध्ये काढतील असं तुम्हाला वाटतंय? नाही, भारत हे काय जगातले सगळेच काढण्याचा प्रयत्न करतील. हे काय जग काही संपुष्टात थोडीच आलेलं आहे. मला असं वाटतं बरं का, मला स्वतःला असं वाटतं की लस याला 1.5-2 वर्ष लागतील आणि प्रत्येक सगळ्यांना द्यायला कदाचित 3 वर्ष लागतील. पण त्याच्या अगोदर, म्हणून मी सगळ्यात शेवटी सांगितलं, त्याच्या अगोदर हे जे मुली जे म्हणतात किंवा इतर वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला कसं चालू करता येईल ह्याच्यावर नक्की विचार होईल. आणि आय एम व्हेरी होपफुल की नुसतं लॉकडाऊन आणि नुसते बसलेत आपले वर्ष असं न राहता कुठल्या तरी मार्गाने माणसं परत बाहेर येतील आणि काहीतरी चालू होईल आणि व्हावं असं मला वाटतं. अच्युतजी, रोहिणीताई हट्टंगडी आपल्याला प्रश्न विचारतायत की टू हेल विथ इट असं म्हणणारी पण लोक असतील का? हो अगदी आहेत ना. आत्ता अमेरिकेमध्ये बरं का, आत्ता अमेरिकेमध्ये रस्त्यावर उतरून आम्हाला लॉकडाऊन नको, आमचं आयुष्य आमच्या हातात आहे, म्हणजे आम्ही आमचं बघून घेऊ अशी चक्क चळवळी चालू आहेत. टेक्सास पासून भारतात पण असं असेल का? भारतात येतील. फक्त आपण आपल्यामध्ये लक्षात ठेवा, हे जे मायग्रंटचं जे काही चालू आहे ना, ते अमेरिकेत झालं असतं आतापर्यंत क्रांती झाली असती. आपण इतके सहनशील आहोत की आपण काय करू मला माहित नाही. पण फक्त काय की भारतात सुद्धा लोक कंटाळलेत हो. कारण बेसिकली लोक ह्यानी मरायचं तर त्यांनी मरू असं म्हणण्याची पाळी लोकांवरती, असं मला वाटतं. रोहिणीताई जे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. बरोबर. आपण बरेच लोक आपल्या बरोबर पार्टिसिपंट्स आहेत, तर ते पण आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छित आहेत. तर तत्पूर्वी मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो की तुम्ही ज्या पद्धतीने आता संपूर्ण परिस्थितीचं वर्णन केलेलं आहे त्याच्यातून नेमका जर मार्ग काढायचा असेल तर त्याला तात्पुरता का होईना पण काय म्हणतात ना, एक शॉर्ट टर्म प्लॅन काय करता येईल? नाही बघा, शॉर्ट टर्म प्लॅन वैयक्तिक पातळीवरती आणि सरकारच्या पातळीवर असे दोन आहेत. वैयक्तिक पातळीवरती मी आपलं सगळ्यांना सांगतात छान आनंदी राहा, पुस्तक वाचा वगैरे, पुस्तक वाचा, गाणं ऐका, आनंदी राहा, भांडू नका वगैरे, असं सगळं मी सांगू शकेल. पण त्याला काय म्हणजे ते आपण सगळं सांगू तथ्य आहे बरं का. म्हणजे मला स्वतःला, म्हणजे मी स्वतः संगीत, साहित्य, विज्ञान, अर्थशास्त्र, मानसशास्त्र याच्यात प्रचंड रस घेणारा मनुष्य, माझा मी त्यातच बुडलेला असतो. आता प्रत्येक जण तसं करेलच असं नाही. पण मग जुने सिनेमे बघा, गाणी ऐका, लता मंगेशकरची गाणी ऐका, सगळं एकंदर संवाद साधा, जो आपला संवाद आज हरवलेला आहे. आमच्या एका मित्रांनी एकत्र कुटुंब पद्धतीची डेफिनेशन केली की नवरा आणि बायको एकत्र राहतात म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती, म्हणजे इतका संवाद गेलेला आहे. तर बेसिकली लोकांची, आपल्या नातेवाईकांची संबंध हे करा, फोनवरनं बोला, जुन्या आठवणी काढा, असं अनेक आहे. पण राष्ट्राच्या बाबतीत म्हणाल तर शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म. शॉर्ट टर्म काय केलं पाहिजे तर मला असं वाटतं
की पहिल्यांदा मायग्रंट यांना नीट व्यवस्थित पोहोचवलं पाहिजे, जे आता प्रयत्न चालू आहेत, पण माझ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ते प्रयत्न झाले पाहिजेत आणि पूर्वीच व्हायला पाहिजे होते. 2, त्यांना पैसे दिले पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं बरं का, इंग्लंड आणि अमेरिकेने जे केलं ना ते आपण करायला पाहिजे. त्यांनी काय केलं, किती छान केलं बघा. त्यांनी सांगितलं स्मॉल आणि मीडियम सगळ्या इंडस्ट्रीने सांगितलं, तुम्ही तुमच्या कामगारांना पगार द्या आणि तुमचा बिझनेस चालू ठेवा आणि त्यातला 80% आम्ही देऊ. हे बघा, हे जर का केलं असतं तर कोणीही मायग्रंट गेला नसता. बरोबर. त्यांनी सांगितलं की त्यांनी 2 मार्ग आहेत. एक नुसते त्यांच्या 2 तऱ्हेची मतं आता आपल्याला ऐकायला येतात. एक म्हणजे फक्त त्यांना कारखानदारांना पैसे द्या, ज्याला आम्ही इकॉनॉमिक्स मध्ये सप्लाय साइड सोल्युशन म्हणतो, ते बरोबर नाहीच आहे. दुसरं म्हणजे फक्त त्यांच्या नावावर डायरेक्टली डीबीटी डायरेक्टली फंड ट्रान्सफर करा, असंही आपल्याला ऐकू येतं. मी म्हणतो इंग्लंड अमेरिकेने जे केलंय ते का नाही करत तुम्ही? तुम्ही म्हणा तुम्ही कारखाने चालू ठेवा, पुढचे 6 महिने तुम्ही चालू ठेवा आणि त्यात पण जेवढे कदाचित काही ज्यांना शक्य आहे अंतर ठेवून वगैरे तेवढे कामगार येतील कामावर, काही लोक नाही येणार, पण तरी सुद्धा आम्ही 80% तुमचा पगार देऊ. तर एकही माणूस गेला नसता. आणि मला असं वाटतं इतकी महत्वाची गोष्ट आहे ते शॉर्ट टर्म मध्ये. दुसरं लॉंग टर्म मध्ये तुम्ही म्हणाल तर पहिली गोष्ट हेल्थ केअर वरती आपण प्रचंड मोठ्या प्रमाणावर खर्च केला पाहिजे. आपण स्मॉल आणि मीडियम इंडस्ट्रीवरती मोठ्या प्रमाणावर भर दिला पाहिजे. जो आता 3 लाख कोटी कर्जाचं जे अनाऊन्स केलेलं ती चांगली गोष्ट आहे, पण ती म्हणजे मी सांगतो त्याप्रमाणे आणखीन जर का असंही केलं असतं की तुम्ही पगार द्या 80% मी देतो प्लस हे कर्जाचे 3 लाख कोटी, तर दॅट वुड बीन रिअली फॅन्टॅस्टिक. पण तरी सुद्धा कर्ज थोडक्यात आपण विखुरलेल्या इंडस्ट्री विकास नीती आपली म्हणजे सगळंच खेड्यामध्ये आणि चरखा असं माझं मुळीच म्हणणं नाही. पण आज जे भयानक कॉन्सन्ट्रेटेड आणि नुसतं म्हणजे हे जे आहे आणि वस्तू आपण तयार काय करतो, नुसते शॅम्पू आणि 1000 तऱ्हेचे म्हणजे त्या शॅम्पूच्या जाहिराती आठवलं पण वेळ नाही आपल्याकडे, पण आमचा शॅम्पूच्या जाहिराती, या शॅम्पू मध्ये प्रोटीन आहे, या शॅम्पू मध्ये एग आहे, या शॅम्पू मध्ये व्हिटॅमिन आहे. म्हणजे असं आमचा एक मित्र म्हणायचं असा शॅम्पू घटघट पिऊनच का नाही टाकायचं म्हणे, उगाच आपल्या डोक्यावर तू इनडायरेक्टली कशाला पाहिजे. असं सगळं जाहिराती सगळं आपल्याला फसवण्यात येते. तर हे सगळं विकास नीती आपली बदलली पाहिजे असं मला वाटतं. अच्युत वझे आपल्याला विचारतायत की ऑनलाईन एज्युकेशन ही शिक्षण सम्राटांची मक्तेदारी राहील का? नाही, आता असं आहे की आपण शिक्षणावर एवढा कमी खर्च करतो आणि इतकी अवस्था आपली वाईट आहे की अनफॉर्च्युनेटली ती राहील. खरं म्हणजे आपल्या सगळ्या शाळांमध्ये बरं का आपण 3.3% खर्च करतो जीडीपीच्या, जे आपण 6 किंवा 7% केले पाहिजे. खरं म्हणजे अमर्त्य सेनांपासून सगळे ओरडून ओरडून थकले आता. ते जर का पहिल्यापासून केले असते, आपल्या शाळा सुसज्ज असत्या, प्रत्येकाकडे कम्प्युटर असते जे 72% लोकांकडे नाही आहेत शाळांमध्ये, त्यांचं शिक्षण झालं असतं, कनेक्टिव्हिटी असती, इंटरनेट असतं, तर आज त्याही शाळांना ऑनलाईन करणं सहज शक्य झालं असतं. आपण एवढं दुर्लक्षित आहे सगळं क्षेत्र आहे. आता एकदम जागवून कसं 60-70% तिथे शिक्षण आहे ना. हे शिक्षण सम्राटांच्या फक्त 15-20% शाळा आहेत. तर अगदी बरोबर आहे हा प्रश्न. ऑनलाईन एज्युकेशन हे फक्त त्याच आपल्यासारख्या सुस्थितीच्या लोकांनाच त्याचा फायदा होईल. खालच्या मगाशी ज्योती यांनी पण अगदी बरोबर की सगळ्यांना पर्यंत हे पोहोचणार नाही. आणि ते पोचायचं जर असतं तर आपण शिक्षणाचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते जर का, म्हणून मी एवढं पहिले 10-15 मिनिटं 10-12 मिनिटं जे बोललो तर ह्याच्याचमुळे बोललो की बेसिकली सगळी सोल्युशन ऑनलाईन एज्युकेशन असेल, ऑनलाईन जे काय असेल, त्याची शक्यता किंवा त्याची इफेक्टिव्हिटी ही या इन्फ्रास्ट्रक्चरवर अवलंबून आहे. म्हणून त्याची कल्पना यावी म्हणून मी एवढं सगळं बोललो सुरुवातीला. आशुतोष घोरपडे असा प्रश्न विचारतायत अच्युतजी की गेले 50-55 दिवस बरेच जण वर्क फ्रॉम होम करत होते. हे जे वर्क फ्रॉम होम आहे याच्याबद्दलचं तुमचं मत काय? वर्क फ्रॉम होम ही चांगली गोष्ट आहे. आणि जरी कोविड आलं नसतं ना तरी सुद्धा मी माझ्या फ्युचरिझमच्या भाषणात नेहमी सांगायचो की 20-30 वर्षात, 20 नाही 40 वर्षात करायचं की सगळे ऑफिसेस म्युझियम्स बनतील. पण ऑफिसमध्ये जाण्याची गरजच राहणार नाही. लोक जातील ते आपल्या चांगल्या माणसाला भेटायला, कुठे सहलीला, कुठे पोहायला, कुठे रविशंकरचा एक ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये त्याच्या रेकॉर्ड आम्ही ऐकतोय. तर असं पण मला जावंच लागतंय मुंबईच्या लोकल मधून 3-3 तास 2-2 तास घाम आला तरी तर हे जी सक्ती आहे ती सगळी जाईल. आणि वर्क फ्रॉम होम इज ऍक्च्युअली गुड आहे.
त्यांनी युरोपमध्ये गेल्या 2 दशकापासून केव्हापासून चालू आहे, IT मध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यांनी प्रॉडक्टिव्हिटी खूप कमी झालेली असं काही आढळलेलं नाही. सगळीकडे हे शक्य होणार नाही. मात्र एक आहे अर्थात की माझ्या माहितीचे अमेरिकेतले काही लोक ते म्हणजे रिमोट फॅक्टरीज तो चालवतात. तर फॅक्टरीमध्ये सुद्धा फक्त रोबोज आणि काही माणसंच काम करतील उद्याच्या जगात. केव्हा हे कोविडमुळे हे सगळं ऍक्सिलरेट होणार आहे. पूर्वी मी जेव्हा सांगायचो 40-50 वर्षात होईल, ते आता 15-20 वर्षात होईल कदाचित. किंवा आज सर्जरी सुद्धा रिमोटली होऊ शकते बरं का. म्हणजे मी त्या स्क्रीनवरती नुसते रेष काढली की माझ्या दूरच्या कुठल्या तरी पेशंटच्या पोटावरनं सुरी जाते. मी असलं ऑपरेशन अजून करून घेणार नाही, हा वेगळा मुद्दा. पण हे सगळं आज हे झालेलं आहे. दिस इज नॉट सायन्स फिक्शन, हे ऍक्च्युअली झालेलं आहे. सो पुढच्या 15-20 वर्षात रिमोटली अनेक गोष्टी शक्य होतील आणि त्या चांगल्या गोष्टी आहेत, फक्त जपून केल्या पाहिजेत. आणि सोनिया काळोखे आपल्याला विचारतात प्रश्न. आपल्याला कल्पना आहे अच्युतजी की आपल्या भारतामध्ये आदिवासी शाळा खूप आहेत. हो. तर त्या आदिवासी शाळांचं या पुढच्या काळामधलं भवितव्य कसं असेल? कारण त्यांच्याकडे तर काही एवढ्या सोयी सुविधा उपलब्ध काही नाही. तेच एवढं पहिली 10-12 मिनिटं मी याचमुळे बोललो की पहिली गोष्ट आपला प्रचंड निग्लेक्ट आहे याच्याकडे. फक्त आदिवासी नाही, सगळ्या खेड्यातल्या सगळ्या शाळांमध्ये इथे नळ नाही, इथे पाणी नाही, शिक्षक नाही. इथे 1 लाख शाळांमध्ये एकच खोली आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त शाळांमध्ये एकही खोली नाहीये झाडाच्या खाली. सो आपलं आम्हाला लाज वाटतं काय, सुपर पॉवर कसली हो. पुढची 20 वर्ष मुंडी खाली घालून आपण शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी, वीज सुद्धा आपण एखादं खेड इलेक्ट्रिफाय झालं ते डेफिनेशन माहितीये का तुम्हाला? म्हणजे प्रत्येक घरात वीज गेली नाही, त्या खेड्यातल्या 10% लोकांकडे वीज आली तरी आपण त्या खेड्यात वीज गेली असं म्हणतो ऑफिशियली. खांब जरी असेल तरी वीज गेली म्हणतो. तर प्रत्येक घरात वीज असणं, कंदिलामध्ये अभ्यास करायचे माणसाने, त्यांनी मग कुठलं तरी दुसरं उद्योगपतीच्या मुलांनी आम्ही मुंबईला बसलेलं त्याची कम्पीट करायची, काय भानगड आहे. पाण्यासाठी 2-2 किलोमीटर जायचं एका कळशी करता. आणि पाणी, वीज, स्वस्त घरं, सार्वजनिक वाहतूक, शिक्षण, आरोग्य ह्याच्यावरती भरपूर खर्च. आणि मी आता मुद्दा थोडा वेळ दिसतोय म्हणून एका मिनिटात सांगतो. आपण नेहमी डायनिंग टेबल वरती एशियन टायगर्सचं उदाहरण देतो. आपण साऊथ कोरिया बघा, जपान बघा. लक्षात ठेवा या सगळ्या राष्ट्रांनी, युरोपनी सुद्धा आणि अमेरिकेने सुद्धा शिक्षण, आरोग्य मी सांगितलं त्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि सरकारांनी, एनजीओनी नाही, दयामायावरती नाही चाललेलं आहे. सरकारांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या गोष्टींवरती खर्च केलेले आहेत. म्हणून ते आज आहेत तिथे आहेत, म्हणून तिथे शोध लागतात, म्हणून तिथे नोबेल लॉरेट्स होतात. बरोबर. आपल्याला नुसतं डायनिंग टेबल बसायचं, 9 वाजताच्या डिबेटमध्ये शिक्षण आणि आरोग्यावरती खर्च वाढवा म्हटलं की फिस्कल डिफिसिट आमचं वाढेल, नको 3% याच्यावर चर्चा चालतात. दिस इज फुलिशनेस. हे होते अच्युत गोडबोले. अच्युतजींनी बऱ्याच विषयांना स्पर्श केलाय. म्हणजे करोना पूर्वीची परिस्थिती काय होती, ती करोनाची आत्ताची परिस्थिती आहे, त्या परिस्थितीला येण्यासाठी सुद्धा किती घटक कारणीभूत आहेत. पण त्याचबरोबरीने या करोनामुळे जे आमूलाग्र बदल विविध क्षेत्रामध्ये होणार आहेत, काही बरे काही वाईट, याच्याविषयी त्यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि करोना नंतरचं जग हे सर्वस्वी वेगळं असेल असं एकंदरीत त्यांच्या बोलण्यातनं आता आपण एक त्याचा काय म्हणतात ना, एक संदर्भ काढू शकतो किंवा त्याचा एक फलित असं म्हणू शकतो. अच्युतजी, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात प्रबोधन संवादच्या, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. प्रबोधन संवाद गोरेगाव आणि इंडियन मॅजिक आयच्या वतीने अच्युत गोडबोले तसंच आपण सर्वजण जे या संपूर्ण संवादामध्ये सहभागी झालात त्या सर्वांचे आभार मानतो. आणि आपल्या माहितीसाठी जाता जाता सांगतो की पुढचा आपला जो संवाद होणार आहे तो डॉक्टर मोहन आगाशे यांच्याबरोबर 22 मेला संध्याकाळी 5 वाजता असणार आहे. त्याही वेळेला आपण अशाच उत्तम संख्येने या संवादामध्ये सहभागी व्हा. पुन्हा एकदा इंडियन मॅजिक आहे आणि प्रबोधन संवाद गोरेगाव यांच्या वतीने अच्युत गोडबोले आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.